ग्रंथ हवे मज ग्रंथ हवे तुझ ग्रंथ हवे मज ग्रंथ हवे तुझ ग्रंथ पोचवू घरोघरी ग्रंथ पोचवू घरोघरी ग्रंथ तुमच्या दारी आले ग्रंथ तुमच्या दारी आले ग्रंथ तुमच्या दारी कुसुमाग्रज प्रेरणा मुची वाचन संस्कृती जपावयाची कुसुमाग्रज प्रेरणा मुची वाचन संस्कृती जपावयाची गावोगावी पेटी मधुनी गावोगावी पेटी मधुनी चाले वाचक वारी ग्रंथ तुमच्या दारी आले ग्रंथ तुमच्या दारी आले ग्रंथ तुमच्या दारी मी श्वेता पोरवाल, ग्रंथ तुमच्या दारी युईची समन्वयिका, तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. सर्वप्रथम मी विनंती करते की आपण सर्वांनी म्यूटवर राहावं. कार्यक्रम संपताना प्रश्न विचारण्यासाठी तुम्हाला अनम्यूट करून प्रश्न विचारण्याची संधी दिली जाईल. तोपर्यंत कृपया आपला माईक बंद ठेवा, ही नम्र विनंती. ग्रंथ तुमच्या दारीची यशोगाथा आता सर्वश्रुत आहे. विनायक रानडे यांनी केलेल्या एका संकल्पाचे फळ म्हणजेच ग्रंथ तुमच्या दारी हा उपक्रम. 2009 साली सुरू झालेली ही वाचन चळवळ नाशिकपुरती मर्यादित न राहता जगभरात पसरली. नाशिक शहरात कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या प्रेरणेने सुरू झालेला हा उपक्रम आता जगभरात ऑस्ट्रेलिया, जपान, नेदरलँड, सिंगापूर, लंडन, अमेरिका अशा अनेक देशांमध्ये राबवला जातो. महाराष्ट्रात देखील ग्रंथच्या पेट्या शाळांमध्ये, हॉस्पिटलमध्ये, तुरुंगात देखील उपलब्ध आहे. आज 3 कोटीच्या वर ग्रंथसंपदा वाचकांसाठी अनेक ठिकाणी वाचनासाठी उपलब्ध आहे. कालच दिल्ली येथे संपन्न झालेल्या मराठी साहित्य संमेलनात ग्रंथ तुमच्या दारीलाही मानाचं आमंत्रण लाभलं. ही वाचन चळवळ भारताबाहेर प्रथमच 2014 मध्ये युईला येऊन पोहोचली. ग्रंथ तुमच्या दारी युईमध्ये वाचन संस्कृती वाढवण्यासाठी अनेक पूरक कार्यक्रम करत असते, ज्याची झलक आपण आत्ताच चित्रफितीमध्ये पाहिली. मोठमोठ्या लेखकांच्या मुलाखती, पुस्तक परीक्षणं, लहानांसाठी त्यांना उपयुक्त अशा कार्यशाळा, उन्हाळी शिबिरं, सत्र यांचे आयोजन ग्रंथ तुमच्या दारी करत असते. या उपक्रमांची माहिती आमच्या ब्लॉग, फेसबुक पेज आणि यूट्यूब चॅनलवर तुम्हाला मिळेल. त्याची लिंक आम्ही चॅटबॉक्समध्ये देणार आहोत. आज आपण ज्यांना भेटणार आहोत ते एक अतिशय हरहुन्नरी आणि प्रसिद्ध व्यक्ती आहेत. डॉक्टर मनोज भाटवडेकर केवळ मानसोपचार तज्ज्ञ नसून अत्यंत संवेदनशील लेखक आणि कवी देखील आहेत ते. डॉक्टरांचे परिचय पत्र वाचताना अतिशय थक्क व्हायला होतं. 10वी व 12वीच्या परीक्षेत गुणवत्ता यादीत क्रमांक, सेठ जीएस वैद्यकीय महाविद्यालय येथे वैद्यकीय शिक्षण, सेठ जीएस वैद्यकीय महाविद्यालय व केईएम रुग्णालय येथे मनोविकार शास्त्र विभाग येथे व्याख्याता म्हणून काम. 1986 साली MD परीक्षेत सुवर्ण पदक. 1986 साली केईएम रुग्णालयातर्फे सर्वोत्कृष्ट निवासी डॉक्टरचा पुरस्कार. बॉम्बे सायकियाट्रिक सोसायटीचे माजी अध्यक्ष. जुवेनाईल डायबिटीस फाउंडेशन येथे मानद तज्ज्ञ म्हणून काम. अंधेरी येथे त्यांचा स्वतंत्र वैद्यकीय व्यवसाय आहे. आकाशवाणी आणि दूरदर्शनवर प्रबोधनपर कार्यक्रम, मनोविकार विषयक विपुल लेखन, शास्त्रीय नियतकालिके, वर्तमानपत्रे तसंच इतर नियतकालिकांमधून सदर लेखन. आपली मुलं आणि आपण व आपलं मूल यात नाही ना अशी लहान मुलांच्या मानसिक समस्यांवरील पुस्तकांचे लेखन. स्वतःच्या ध्यानाबद्दलच्या अनुभवावर आधारित पुस्तक एका पुनर्जन्माची कथा. साखर सोबत या कादंबरीला 2001 सालचा दिवाळी अंकातील सर्वोत्कृष्ट कादंबरीचा पुरस्कार. आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार
या चस्त्रिकोनात आरोग्य क्षेत्रासाठी निवड. इतकंच नाही तर प्रसिद्ध संगीतकार, गीतकार, कवी, गायक पंडित यशवंत देव यांचे ते शिष्य. ओशो ध्यान प्रणालीचे अभ्यासक आणि प्रशिक्षक. अमर हिंद मंडळाच्या वसंत व्याख्यानमालेत सांगा कसं जगायचं या विषयावर व्याख्यानं केली आहेत त्यांनी. त्याचबरोबर यूट्यूब चॅनलवर ऐक ना ग आई या शीर्षकांतर्गत 3 भागांमध्ये डॉक्टरांची मुलाखत पाहायला मिळेल. मुलाखतीच्या शेवटी आपण सांगितल्याप्रमाणे प्रेक्षकांचे प्रश्न घेणार आहोत. जर आपल्याला कुठले प्रश्न असतील तर ते अखेरीस चॅटबॉक्समध्ये लिहून कळवा किंवा हँड करा. तुम्हाला अनम्यूट करून मग प्रश्न विचारण्याची संधी दिली जाईल. मुलाखतीच्या दरम्यान कृपया आपला माईक बंद ठेवा. कुसुमाग्रज नाटककार, लघुकथा लेखक, कादंबरीकार आणि कवी होते. कुसुमाग्रज यांचे मराठी भाषेसाठी असलेले हे मोलाचे योगदान लक्षात घेता त्यांचा जन्मदिवस 27 फेब्रुवारी हा मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो. या अनुषंगाने आपण आज डॉक्टरांची मुलाखत मानसोपचार तज्ज्ञ म्हणून नव्हे तर एक अत्यंत संवेदनशील लेखक आणि कवी म्हणून घेणार आहोत. मुलाखत घेण्यासाठी मी आमंत्रित करते आमच्या इंटरनॅशनल सिटी येथील समन्वयिका सौ स्नेहल देशपांडे यांना. स्नेहलजी. नमस्कार. नमस्कार डॉक्टर मनोज. तुमच्यासारख्या बुद्धिमान, प्रतिभावान, अनेक विषयात कलांमध्ये पारंगत असलेल्या व्यक्तीला नमस्कार. प्रश्न नमस्कार. विचारायचे तर कुठल्या विषयापासून सुरुवात करायची हा माझ्यासमोर फार मोठा प्रश्न आहे. सगळ्यात आधी मी तुमचं आमच्या कार्यक्रमात स्वागत करते आणि तुम्हाला विनंती करते की तुमच्या या बहुरंगी व्यक्तिमत्वाची जडणघडण कशी झाली, म्हणजे थोडक्यात सांगायचं तर तुमचं बालपण कसं गेलं ह्याबद्दल आम्हाला थोडक्यात सांगाल का? माझं बालपण अतिशय आनंदात गेलं. म्हणजे हेवा वाटावं इतकं आनंदात गेलं. कारण मी आईवडिलांचा एकुलता एक मुलगा होतो लाडवलेला. आणि पण अर्थात त्या काळातली लाडवलेली मुलं आणि आताची लाडवलेली मुलं याच्यात बराच फरक आहे. त्या काळात लाडवलेलं असणं जे होतं ते थोडंसं वेगळ्या तऱ्हेचं होतं. एक मला आठवतं नक्की की मध्यमवर्गीय सुशिक्षित कुटुंबातून मी आलो. माझे आई वडील दोघंही त्या काळातले पदवीधर होते. आई संस्कृतची पदवीधर होती. वडिलांचा साहित्याचा अभ्यास खूप चांगला होता. लहानपणी त्यांनी मला पहिल्यांदा जर काही केलं असेल, म्हणजे मला आठवतं की इयत्ता पहिलीत असताना गिरगावामध्ये मॅजेस्टिक बुक डेपोचं जे पुस्तक प्रदर्शन भरलं होतं त्या पुस्तक प्रदर्शनाला ते मला आवर्जून घेऊन गेले होते. आणि त्या पुस्तक प्रदर्शनामध्ये दररोज कुणीतरी एक ज्येष्ठ साहित्यिक प्रमुख पाहुणे म्हणून असायचे. तर पहिल्याच दिवशी पु ल देशपांडे होते. आणि मी 6 वर्षांचा होतो आणि माझ्याकडे ती स्वाक्षरी वही अजूनही आहे. तर पुलंनी सही करून दिली आणि मला विचारलं, तुझं नाव काय? मी म्हटलं मनोज भाटोडेकर. वडिलांची भांडण झालंय का तुझं म्हणाले. मला कळला नाही अर्थ. अरे म्हणजे वडिलांचं नाव पण सांगायचं असतं. मग मनोज लक्ष्मण भाटोडेकर असं मी त्यांना नाव सांगितलं. अरे मग माझ्या पण वडिलांचं नाव लक्ष्मण आहे म्हणाले. मग छान, हे मला सगळं आठवतंय. आणि मग त्यांनी छान सही दिली मला. आणि तेव्हा त्यांनी मला संदेश दिला होता की प्रसंगी अखंडित वाचित जावे. वाचन हा त्यामुळे एक आपोआप एक स्थायीभाव होऊन गेला. आणि त्या काळामध्ये टीव्ही नव्हता. म्हणजे मी शाळेत 6वीत आलो तोपर्यंत मुंबईमध्ये टीव्ही नव्हताच. त्यामुळे पडद्यावरती काही बघणं नव्हतं. आकाशवाणी होती त्यामुळे ऐकत होतो. ऐकणं आणि वाचणं, त्यामुळे ह्या दोन्ही काय म्हणू की ह्या दोन्ही संवेदना खूप तीव्र झाल्या आणि उत्कट झाल्या असं मी म्हणेन. त्याच्यामधून एक झालं की वाचनाची गोडी लागली. मग काय वाटेल ते वाचायचं. म्हणजे आता भेळ खाताना कागद आला तर तो सुद्धा वाचायचा. म्हणजे तो एकही गोष्ट वाचल्याशिवाय सोडायची नाही. हातात समोर येईल ते वाचायचं. आणि त्या वाचनामधून हळूहळू असं होत गेलं की मग भाषेची आवड निर्माण झाली. मग नवीन शब्दांची आवड निर्माण झाली. मी म्हटलं तेव्हा टीव्ही नव्हता, कम्प्युटर, इंटरनेटचा प्रश्नच नव्हता त्या काळामध्ये. पुस्तक हे एकच माध्यम असं होतं की
काहीही असलं की रिकामा वेळ मिळाला की पुस्तक घेऊन बसायचं, सुट्टी असेल की पुस्तक घेऊन बसायचं. मला आठवतं माझे आजोबा गोपीनाथ जोशी, ते त्यांनाही खूप वाचनाची आवड होती. आणि म्हणजे आईचे वडील, त्यांनी मला मुंजीबद्दल भेट दिलं होतं. ते अरेबियन नाईट्सचे 2 मोठे ग्रंथ असे जाडजूड दिले होते आणि ते माझे 4 दिवसात वाचून झाले. आणि ते म्हणाले, "आता ह्याला काय देऊ आणखीन?" तर अशा गतीने मी वाचत असे तेव्हा. आणि नंतर नंतर मग वेगळ्या भाषांमधलं वाचन सुरू झालं. इंग्रजी शिकायला लागल्यावर इंग्रजीतली पुस्तकं वाचली. अम, त्यानंतर वेगवेगळ्या तऱ्हेचं साहित्य वाचनातून म्हणजे वाचनात यायला लागलं. आणि माझ्या असं लक्षात आलं की कविता हा माझा खूप खास आवडीचा विषय आहे. म्हणजे मी जेव्हा जेव्हा दिवाळी अंक अजूनही जर मी कधी वाचले तर मी त्यातला पहिला आधी दिवाळी अंकातला कवितांचा विभाग आधी घेऊन वाचतो. कवितेवर माझं खास प्रेम आहे पहिल्यापासून. गद्यही अर्थातच वाचतो. खूप चांगले साहित्यिक त्या काळामध्ये मला वाचायला मिळाले. म्हणजे त्याच्यामध्ये अर्थातच पु ल देशपांडे, जयवंत दळवी, शिरवाडकर, कवींमध्ये पाडगावकर, वसंत बापट, विंदा करंदीकर हे होते. त्यानंतर पुढे सुरेश भट, ग्रेस यांची कविता, महानोरांची कविता वाचनात आली. चांगलं वाचन एकदा आपलं झालेलं असलं की असं होतं की त्यानंतर आपण नकळत समृद्ध होत जातो. म्हणजे त्यासाठी फार काही आपल्याला करावं लागतं असं नाही, की संस्कार हे नकळत होतात. एक गोष्ट मला आठवते, की म्हणजे मुद्दाम मला सांगावीशी वाटते, की माझ्या आई-वडिलांनी माझ्यावर, "ये मी तुझ्यावर संस्कार करतो, माझ्या समोर बस," अशा प्रकारे संस्कार केले नाहीत. त्यांना माहिती होतं, की ते संस्कार करतायत. माझं ते कळण्याचं वय नव्हतं, पण संस्कार होत गेले. आणि हा जो धडा आहे, हा मला स्वतःला, मी जेव्हा पालक झालो तेव्हा माझ्यासाठी खूप मोठा होता, की मुलावर संस्कार करायचे. ते आपल्याला पूर्णपणे जाणीवेच्या पातळीवर आपण असलं पाहिजे. पण मुलाला कळता कामा नये की त्याच्यावर संस्कार होत आहेत. ही गंमत आहे संस्कारांची. त्यामुळे साहित्याचा संस्कार जो झाला तो अशा प्रकारे झाला. पण तुम्ही जेव्हा लहान होता तेव्हा तुम्ही मोठेपणी काय होणार ह्याबद्दल तुम्ही काही ठरवलं होतं का? की तर होणारे मी डॉक्टर होणार आहे किंवा हो. मानसोपचार तज्ञ होणार आहे असं मानसोपचार काही? वगैरे तेव्हा काही कल्पनाच नव्हती. डॉक्टर होणार एवढं माहिती होतं, कारण आमचे जे डॉक्टर कर्णिक होते, फॅमिली डॉक्टर, ते एक आदर्श व्यक्तिमत्व म्हणून माझ्या डोळ्यांपुढे होतं. आणि अत्यंत चांगला निष्णात डॉक्टर, त्यांचं निदान चांगलं होतं. त्यांची जी आंतरिक एक जी वृत्ती होती, मदत करण्याची जी वृत्ती होती ना, ती मला खूप लहानपणीच मला ती भावलेली होती. आणि तेव्हा मी म्हटलं, नाही डॉक्टर व्हायचं तर आपण चांगला डॉक्टर व्हायचं आणि डॉक्टर कर्णिकांसारखा डॉक्टर व्हायचं. त्यामुळे डॉक्टर व्हायचं हे नक्की होतं. मग पुढे एमबीबीएस च्या शेवटच्या वर्षामध्ये मग मी मानसोपचार तज्ञ होण्याचा निर्णय घेतला. अच्छा. हल्ली म्हणजे मानसोपचार तज्ञांबद्दल बरीच माहिती आता लोकांना म्हणजे जागृती त्याच्याबद्दल व्हायला लागली आहे. तरीही बऱ्याच जणांना कळत नाही की मानसोपचार तज्ञ नेमकं काय करतात. म्हणजे इतर डॉक्टरांकडे गेले की ते डॉक्टर ब्लड टेस्ट करायला सांगतात, एक्सरे काढायला सांगतात. पण मानसोपचार तज्ञ नेमकं काय करतात आणि एखादा माणूस नॉर्मल आहे किंवा त्याला काही मानसिक आजार आहे हे त्यांना कळतं तरी कसं? म्हणजे ब्लड टेस्ट किंवा असं तर काही असतं का? काही चाचण्या घेता तुम्ही का? आणि उपचार मग करता म्हणजे काय करता? अजून खूप मला वाटतं बऱ्याच लोकांमध्ये ह्याबद्दल अज्ञान आहे. त्याबद्दल अज्ञान आहे, कुतूहल आहे, गैरसमज आहेत, सगळं काही आहे. तुम्ही खूप हो. गप्पा मारता ना, तुम्हाला खूप मजा येत असेल ना वगैरे, काय काय लोक विचारतात. त्यांना मी सांगतो मजा येते, एकदा तुम्ही माझ्या शेजारी येऊन बसा म्हणजे तुम्हाला कळेल मजा कशी असते ती. अं, आम्ही मनोविकार शास्त्र हे शास्त्र आहे हे लक्षात घ्या, पहिली गोष्ट. ती काहीतरी म्हणजे ज्याला आपण हल्लीच्या भाषेत छाछूगिरी म्हणतो तशी छाछूगिरी नाही आहे. ते खरोखरच शास्त्र आहे. मन कुठे असतं तर ते मेंदूत असतं. त्यामुळे मनोविकार शास्त्रज्ञ, मनोविकार तज्ञ हा मेंदूच्या सॉफ्टवेअरचा तज्ञ असतो, हे लक्षात घ्या. आपल्या मेंदूची रचना जी आहे, जो मेंदू आपल्याला दिसतो नजरेला, ते त्याचं हार्डवेअर आहे. आणि त्याचं जे कार्य आहे, कार्यप्रणाली त्याची जी आहे ते सॉफ्टवेअर आहे. त्यामुळे मनोविकार तज्ञ म्हणून मी मेंदूच्या सॉफ्टवेअर
बरोबर काम करतो. आपल्या मनाची वेगवेगळी जी कार्य आहेत, विचार आहेत, भावना आहेत, वर्तन आहे, परिस्थितीचं भान आहे, स्थळकाळाचं भान आहे, स्मरणशक्ती आहे, बुद्धिमत्ता आहे, एकूण तारतम्य आहे, अशी अनेक जी वेगवेगळी कार्य मनाची आहेत, या सगळ्या कार्यांचा आम्ही त्या व्यक्तीशी बोलताना त्याची चाचणी करत असतो, तपासणी करतो. म्हणजे आम्ही माहिती घेतो, त्याच्याबरोबर त्याची चाचणी करतो. मानसिक चाचणी घेत असतो आणि त्यावरून पहिलं निदान होतं, रोगनिदान. मानसिक आजारांची एक पूर्ण एक वर्गीकरण केलेली एक एक यंत्रणा आहे, DSM नावाची. त्या यंत्रणेनुसार वेगवेगळ्या तऱ्हेचे मानसिक आजारांचे वर्ग आहेत. त्याच्यामध्ये ही व्यक्ती कुठे बसते ते आम्ही बघतो. जर आम्हाला काही शंका असतील किंवा आणखीन काही गोष्टींची खात्री करून घ्यायची असेल, तर काही मानसिक चाचण्या आम्ही करून घेतो. मेंदूच्या काही चाचण्या अनेकदा कराव्या लागतात, की म्हणजे स्कॅन्स या स्वरूपाच्या काही चाचण्या असतात, त्या आम्हाला जर गरज वाटली तर त्या आम्ही करून घेतो. आणि हे सगळं झाल्यानंतर रोगनिदान होतं. आता तुम्ही विचारलत की नॉर्मल कोण आणि ॲबनॉर्मल कोण. नॉर्मल कोणाला म्हणायचं म्हणजे सगळ्यांनाच राग येतो, सगळ्यांनाच भीती वाटते, सगळ्यांनाच कधीतरी काहीतरी विचित्र विचार येतात. मग हे नॉर्मल कधी म्हणायचं आणि ॲबनॉर्मल कधी म्हणायचं, त्याचे 4 निकष आपण लक्षात घेऊ. एक, कुठचीही गोष्ट जेव्हा तीव्र स्वरूपात असते, नेहमीपेक्षा जास्त तीव्र स्वरूपाचा त्रास असतो. दुसरं, जेव्हा तो त्रास सतत जाणवत असतो, कधीतरी येतो आणि जातो असं नाही, सतत असतो, सातत्याने असतो. तिसरी गोष्ट, तो त्रास कुठेही असतो, म्हणजे फक्त घरीच असतो असं नाही, घरी असतो, मूल असेल तर ते शाळेमध्ये असतो, एखादी व्यक्ती कामावर जात असेल तर कामाच्या ठिकाणी तो त्रास त्या व्यक्तीला होत असतो. असं सगळीकडे तो त्रास त्या व्यक्तीला जाणवत असतो, व्यक्तीला आणि कुटुंबाला. आणि चौथा सगळ्यात महत्वाचा निकष असा आहे ॲबनॉर्मॅलिटीचा, की तो तो त्रास त्या दैनंदिन, म्हणजे त्या व्यक्तीच्या दैनंदिन जीवनावरती काहीतरी विपरीत परिणाम करतो. असं जर असेल तर मग आपण तो आजार आहे असं म्हणतो. नॉर्मल आणि ॲबनॉर्मल यांच्यामधली सीमारेषा ही या 4 निकषांवर ठरते. आणि खूप उपचार जर तुम्ही विचारलेत, तर उपचारामध्ये अर्थातच मेंदूतले रासायनिक जे आजार आहेत त्याच्यासाठी औषधोपचार असतात. जे मानसिक संघर्ष आहेत, ज्यांच्याबद्दल आम्ही बोलतो, मानसोपचार म्हणजे सायकोथेरपी ज्याला आपण इंग्रजीमध्ये म्हणतो, मानसोपचार ह्या स्वरूपाचे काही उपचार असतात. मुलांसाठी वर्तणूक उपचार असतात. आणखीन काही लहान मुलं ज्यांच्या काही विशेष गरजा असतात त्यांच्यासाठी ऑक्युपेशनल थेरपी सारखे उपचार असतात, फिजिओथेरपी सारखे उपचार असतात, काहींना स्पीच थेरपी सारखे उपचार करावे लागतात. असे वेगवेगळे उपचार एकत्रितपणे सायकॅट्रीच्या एकूण शस्त्रागारामध्ये असं म्हणू की असतात. आणि त्यातलं कुठलं शस्त्र कधी वापरायचं हे मनोविकार तज्ञ ठरवतो. आता माझ्या क्लिनिकच्या टीममध्ये काही मानसोपचार करणारे काउन्सिलर्स आहेत, समुपदेशक आहेत. तर त्या त्या गरजेनुसार त्या त्या समुपदेशकांकडे काम सोपवलं जातं आणि अशा पद्धतीने ते काम चालतं. तुम्ही म्हणजे मला वाटतं तुम्ही जी डेफिनेशन सांगितली किंवा जी व्याख्या केली मेंदूचं सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर नवीन पिढीला अगदी अचूक कळेल त्या भाषेमध्ये सांगितलं तर खूप छान सांगितलं आणि नॉर्मल ॲबनॉर्मल मधला फरक पण तुम्ही अगदी थोडक्यात खूप सुंदर समजावून सांगितला. माझा पुढचा जो प्रश्न होता त्याचंही उत्तर तुम्ही ऍक्च्युली आधीच दिलेलं आहे. मी विचारणार होते की मानसोपचार आणि समुपदेशन यांच्यातला फरक काय आणि ज्या व्यक्तीला मानसिक आजार आहे असं वाटलं म्हणजे ती व्यक्ती किंवा त्या व्यक्तीच्या घरच्यांना वाटलं की याला काहीतरी आजार आहे तर त्या व्यक्तीने नेमकं कोणाकडे जावं म्हणजे मानसोपचार तज्ञाकडे जावं की समुपदेशकाकडे जावं हे हे कसं ठरवावं त्यांनी म्हणजे एक गोष्ट ह्याबद्दल तुमचं लक्षात घ्या मार्गदर्शन. की रोग निदान करणं हे फार महत्वाचं आहे. आणि निदान करण्याचं काम समुपदेशक नाही करत, ते डॉक्टर करतो. कारण शेवटी मनोविकार तज्ञ, सायकॅट्रिस्ट ज्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो, ती आमची वैद्यकीय पदवी आहे. MBBS नंतर MD सायकोलॉजिकल मेडिसिन ही पदवी आम्ही घेतलेली असते. त्यामुळे रोग निदान त्याच्यामध्ये शरीराचा अभ्यास हा खूप महत्वाचा आहे.
कारण कधी कधी काय असतं, मी तुम्हाला एक उदाहरण देतो, की मध्यंतरी माझ्याकडे एक बाई आल्या होत्या, की त्यांना खूप रडू येत होतं आणि त्यांच्या मुलीचा साखरपुडा मोडला, हे त्याचं निमित्त होतं. पण नंतर नंतर माझ्या असं लक्षात आलं बोलता बोलता त्यांच्याशी, की त्या विसंगत बोलतायत थोडंसं, किंवा त्या मध्येच काहीतरी तुटक बोलतायत, काहीतरी त्यात एक एक धागा जो बोलण्यातला असतो तो नीट लागत नाहीये. मग मी त्यांच्या नवऱ्याला विचारलं, की यांची स्मरणशक्ती कशी आहे. त्या म्हणाल्या, तो म्हणाला, की नाही नाही, हल्ली ती थोडीशी विसरते. त्या बाई बँकेत कामाला होत्या आणि मी त्यांना साधी आकडेमोड विचारली, तर त्यांना त्यांनी येत नव्हती. मी म्हटलं, हे काही नुसतं नैराश्य नाहीये, मुलीचा साखरपुडा मोडला हे फक्त त्यांच्या रडण्याचं कारण नाही आहे. मग त्यांना तपासणीसाठी पाठवलं. तेव्हा असं लक्षात आलं, की त्यांचा MRI जेव्हा मेंदूचा केला, तेव्हा त्यांच्या मेंदूच्या एका भागामध्ये एक मोठा ट्यूमर होता, एक गाठ होती, ज्याच्यामुळे ही सगळी लक्षणं निर्माण होत होती. आता हे समुपदेशकाकडे जर त्या बाई गेल्या असत्या, तर साखरपुडा मोडला, मग त्याचे ते कसं निवारण करायचं हे त्या सांगत बसल्या असत्या त्यांना. आणि काही दिवसांनी त्यांना आकडी आली असती, बेशुद्ध झाल्या असत्या ट्यूमरमुळे, तेव्हा मग हॉस्पिटलमध्ये पाठवायची वेळ आली असती. लक्षात आलं मी काय म्हणतोय ते? खरंय, म्हणून बरोबर एक आहे. गोष्ट लक्षात घ्या, की रोग निदान हे डॉक्टरनी करायचं आहे. समुपदेशन कुणाला हवं कुणाला नको हे डॉक्टरनी ठरवायचं आहे, असं माझं स्वतःचं मत आहे आणि माझा अनुभव आहे. आणि त्याच पद्धतीने आमच्या क्लिनिकमध्ये आम्ही काम करतो आणि म्हणजे त्याचं यश अर्थातच चांगलं आहे, कारण ते एका विशिष्ट शास्त्रीय पद्धतीने त्याचं निराकरण केलं जातं. सल्ला म्हणजे ऍडवाइस ज्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो, सल्ला आणि समुपदेशन ह्याच्यात काय फरक आहे? सल्ला हा ना एक सर्वसाधारण सल्ला दिला जातो, म्हणजे मग आता तुम्ही सकाळी लवकर उठा, रात्री लवकर झोपा, मग अमुक करा तमुक करा, हा सर्वसाधारण सल्ला दिला, हा कोणालाही लागू होतो. म्हणजे आता मी जो चष्मा घातलाय, मी समजा डोळ्यांच्या डॉक्टरांकडे गेलो आणि डॉक्टरनी सांगितलं, की मी समजा माझा नंबर काढून घ्यायला गेलो आणि डॉक्टरनी स्वतःच्या डोळ्यावरचा चष्मा काढून जर माझ्या डोळ्यावर घातला आणि म्हणाले, हा घेऊन जा, हा वापरा, तर मी काय म्हणेन, डॉक्टर काय मूर्ख आहात का तुम्ही? तुमच्या नंबरचा चष्मा तुम्ही मला देताय? नाही नाही, पण मी हा 20 वर्ष वापरतोय, पॉझिटिव्ह विचार करा, हा घ्या. हा सल्ला झाला. मला माझ्या नंबरचा चष्मा पाहिजे, ते समुपदेशन झालं. हा फरक आहे सल्ला आणि समुपदेशन मध्ये. ऍडवाइस आणि काउन्सिलिंग मध्ये हा फरक आहे, की समुपदेशन हे त्या व्यक्तीच्या त्या समस्येनुसार आणि त्या व्यक्तीनुसार दिलं जातं आणि तिथे प्रोफेशनल व्यावसायिक समुपदेशकांची गरज असते. सर्वसाधारण सल्ला काय देणं फार सोपं असतं. त्यामुळे हल्ली ना जागोजागी काउन्सिलर्स बोकाळलेले आहेत. तशी आमच्याशी स्पर्धा करणारे बरेच लोक आहेत. पण तुम्ही खूप छान समजावलं की म्हणजे ज्यांना गरज असेल त्यांना नक्कीच त्यातला मुद्दा पोहोचला असेल. परंतु जसं आपण म्हणतो की एक वेळ महासागराची खोली मोजता येईल, पण मनाचा थांग लागणं अतिशय कठीण आहे. तर मानसशास्त्र ह्या विषयावरती जर आपण बोलायला लागलो तर माझी खात्री आहे की मीही भरपूर प्रश्न विचारू शकेन आणि तुम्ही खूप उत्तर देऊ शकाल. परंतु आपला विषय आज एक लेखक म्हणून तुमची ओळख करून घ्यायचा आहे. तर म्हणून मी तुमच्या लेखनाकडे आता वळते की तुमचं पहिलं पुस्तक आपली मुले व आपण, अ, हे लिहिण्यामागे तुमची प्रेरणा काय होती? आणि त्याचाही म्हणजे एक उपप्रश्न माझा असा आहे की त्याच्यामध्ये आपण हा शब्द मला तेव्हा सुद्धा असा खूप मनात भावला होता, कारण आपल्या वागण्याचा आपल्या मुलांवरती खूप परिणाम होत असतो. त्यामुळे आपली मुले व आपण असं हे शीर्षक जे तुम्ही निवडलं किंवा ते लेखन त्या दृष्टीने केलं, त्याच्या मागे तुमची भूमिका काय होती हे सांगाल का थोडं? हे पुस्तक एकदम पुस्तक या स्वरूपात आलं नाही. मुळात हे एक वृत्तपत्रातलं सदर होतं. म्हणजे महानगर नावाचं वृत्तपत्र त्या वेळेला खूप लोकप्रिय होतं आणि अतिशय मोठ्या संख्येने ते वाचलं जायचं. तर त्याचे संपादक निखिल वागळे माझ्याकडे आले होते आणि ते मला म्हणाले, की मी तुमचं काही लिखाण, स्फुट लिखाण वाचलेलं आहे, तर तुम्ही महानगरसाठी लिहाल का? तर मी म्हटलं, हो मी लिहीन. मग तुम्ही कशावर लिहाल? मनोविकारात मनोविकार संबंध, त्या मनोविकाराच्या संदर्भात काहीतरी तुम्ही लिहावं अशी आमची इच्छा आहे. तर म्हटलं, मी बालमानसशास्त्रावरती लिहितो, मुलांच्या मानसिक समस्यांबद्दल लिहितो आणि हा साधारण काळ 1900 मला वाटतं 90 किंवा 90-95च्या मधला काळ असावा. त्या काळामध्ये मानसिक समस्यांबद्दलच मुळात गैरसमज होते. मुलांच्या मानसिक समस्यांबद्दल जवळजवळ माहिती नव्हती म्हटलं तरी चालेल.
त्यामुळे मला वागळे असं म्हणाले की मग तुम्ही मुलांच्या मानसिक समस्यांबद्दल म्हणजे हे सदर फार फार तर 6 महिने चालेल असं त्यांचा एक संपादकीय विचार की हे किती दिवस हे सदर चालावं. म्हटलं आपण बघू तर खरं, लिहायला सुरुवात तर करू. मग मी लिहायला सुरुवात केली आणि दर 15 दिवसांनी एक सदर ते असायचं. काही बोलायचे आहे असं त्याचं नाव होतं. पुन्हा आज कुसुमाग्रजांचा आपण उल्लेख केला, त्यांच्या निमित्ताने आपण हा कार्यक्रम करतो आहोत. हे त्यांच्याच कवितेची ओळ आहे. काही बोलायचे आहे पण बोलणार नाही. तर मी असं म्हटलं होतं त्याच्यामध्ये पहिल्याच लेखामध्ये की काही बोलायचे आहे आणि बोलणार आहे. कारण मला सांगायचं आहे काहीतरी, मला तुमच्यापर्यंत काहीतरी पोहोचवायचं आहे. आणि मुलांच्या मानसिक समस्यांवरती मी म्हणजे एका लेखामध्ये एक एक उदाहरण, एक एक केस अशा प्रकारे ते लिहित गेलो. आणि ते सदर 6 महिने नाही, ते 6 वर्ष चाललं. ते सदर 6 वर्ष चाललं. आणि मग असं एक लक्षात आलं की अरे, वर्तमानपत्र लोक आज घेतात, ते रद्दी म्हणून उद्या जातं. ते लोकांच्या समोर आलं पाहिजे. मग त्यातून पुस्तकाची संकल्पना आली. मग मी ते वाघांशी बोललो, त्यांनाही ती खूप आवडली. आणि म्हणून मग त्याचं आपली मुलं आणि आपण हे पहिलं जे पुस्तक आलं, त्यातल्या काही लेखांचं, निवडक लेखांचा संग्रह तो आहे. त्यातला आपली मुलं आणि आपण म्हणजे फक्त आपण नाही, आपण सगळा समाज या अर्थी. ही मुलं जी आहेत, आत्ताच्या समाजामध्ये वाढणारी जी मुलं आहेत, ती आपल्या सगळ्यांची मुलं आहेत. म्हणजे आपलं मूल आपणच वाढवतो असं नाही. आपल्या मुलावर सध्याचा काळ असा आहे, की आपल्या मुलावर फक्त आपणच संस्कार करतो असं नाही आहे. आपल्या मुलावरती आपले शेजारीही संस्कार करत असतात. परदेशात राहणारा कोणीतरी असतो, तोही संस्कार करत असतो. आणि ते संस्कार जे आहेत, ते आपण थोडंसं पारखणं आपल्याला महत्वाचं असतं, असं मला वाटतं. म्हणून आपली मुलं आणि आपण याच्या मागची जी संकल्पना आहे, ती एक सामाजिक पालकत्व, की आपला समाज जेव्हा पालकत्व ह्या संपूर्ण पिढीचं पालकत्व जर आपण समाज म्हणून स्वीकारलं, त्या दृष्टीने मी त्या पुस्तकाची मांडणी केली. आणि त्यातले जे पहिलं जे पुस्तक आपली मुलं आणि आपण जे आहे, त्याच्यामध्ये दैनंदिन आयुष्यामध्ये घडणारे जे छोटे छोटे प्रसंग असतील, मग तो राग असेल, भीती असेल, किंवा एखादं मूल, त्या काळात टीव्ही होता, तर टीव्ही कडून वाचनाकडे ते मूल कसं वळलं, अशा तऱ्हेच्या सोप्या सोप्या साध्या साध्या उदाहरणांमधून ते पुस्तक मांडलं गेलेलं आहे. आणि त्यातला मूळ जो गाभा आहे, तो पालक आणि मुलं यांच्यात असलेला सुसंवाद हा आहे. शेवटी सुसंवाद महत्वाचा आहे, की पालक मुलं यांच्या नात्यामध्ये काय महत्वाचं आहे, तर सुसंवाद महत्वाचा आहे. आणि सुसंवाद नसेल तर किती अनर्थ होऊ शकतात, कुटुंबामध्ये होतात, मग ते त्याचे पडसाद बाहेर उमटतात. आणि सुसंवाद महत्वाचा आहे. म्हणजे थोडं कधी कधी रागवारागवी भांडाभांडी झाली तरी चालेल, पण संवाद पाहिजे. आज कसं आहे ना, की जसे आपण आणखीन 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 तंत्रज्ञानाच्या आहारी जातोय, तसं प्रत्येकाच्या हातात प्रत्येकाचा मोबाईल आहे. एकाच घरात 4 माणसं बसून आपापल्या मोबाईलमध्ये बघतायत. कदाचित एका खोलीतून दुसऱ्या खोलीत व्हॉट्सअप मेसेजेसही पाठवत असतील, किंवा ईमेल्स पाठवत असतील, जर फार व्यस्त असतील तर. थोडं एकत्र येऊन संवाद होणं गरजेचं आहे असं मला वाटतं. आणि तो मूळ हेतू घेऊन ते पुस्तक मी लिहिलं. आणि ते चांगल्यापैकी अजूनही त्याच्या बऱ्याच आवृत्त्या झाल्या. मग ते पुस्तक चांगल्या प्रकारे स्वीकारलं गेलंय. मला असं वाटतं की 1995 मध्ये जर तुम्ही ते पुस्तक लिहिलं होतं, त्या काळात ते जेवढं महत्वाचं होतं ते अजूनही तेवढंच महत्वाचं आहे, किंवा कदाचित त्याचं महत्व मला वाटतं अजूनही वाढलेलं आहे. कारण आता संवाद आणखीन कमी होत चाललेला आहे. तरी सुद्धा मला असं कधी कधी वाटतं की तुम्ही नेहमी म्हणता कुटुंबामध्ये सुसंवाद असायला पाहिजे. त्याच्यामधला सुसंवाद ह्या शब्दाची तुमची व्याख्या काय? कारण साधा संवाद आम्हाला कळतो की एकमेकांशी बोलणं, पण तरी सुद्धा एकमेकांशी बोलताना असं वाटतं की आपलं बोलणं समोरच्याला समजलं नाही, किंवा कुठे ना कुठेतरी मनात अडी येते. तर सुसंवाद याची तुमची व्याख्या काय आहे? संवादामध्ये पहिली गोष्ट ऐकणं ही आहे. बोलणं हे फार नंतर येतं.
मुलं आणि पालक यांच्या नात्यामध्ये मुलांचं ऐकून घेणं हे फार महत्वाचं आहे. मुलांचं ऐकून त्याप्रमाणे करणं असं नाही मी म्हणत आहे. मुलांना जे म्हणायचंय ते ऐकून घेणं. त्यांना काहीतरी म्हणायचं असतं हो. त्यांना व्यासपीठच नाहीये. त्यांना जेव्हा व्यासपीठ दिलं जातं तेव्हा ते जे बोलतात ना ते इतकं खरं असतं की ते आपल्याला सहन होत नाही. म्हणजे आमच्या एका कार्यक्रमामध्ये, बालक पालक केंद्राच्या कार्यक्रमामध्ये 9वीच्या एका मुलीने सांगितलं होतं की मी 8वीतून 9वीत आले आणि माझ्या आई वडिलांच्या कल्पनांना पंख फुटले आणि माझे पंख त्यांनी कापून टाकले. हे निबंधामध्ये लिहिलेलं वाक्य होतं. माझ्या माझ्या पालकांकडून असलेल्या अपेक्षा या विषयावर त्यांना आम्ही निबंध लिहायला सांगितला होता. तेव्हा हे मुलीने त्या लिहिलेलं होतं. त्यामुळे मुलं जेव्हा व्यक्त होतात तेव्हा ती इतकी मोकळेपणाने व्यक्त होतात तेव्हा कळतं. आणि म्हणून आम्ही जेव्हा मुलांशी बोलतो ना तेव्हा आम्ही ऐकतो आधी पहिलं. त्यामुळे पालकांनी आधी ऐकून घ्यायला पाहिजे, समजून घ्यायला पाहिजे. आपल्याला समजावायची घाई असते, समजून घेण्याची घाई नसते. म्हणजे समजून घेण्याची इच्छा नसते, समजून घ्यायला हवं. त्यामुळे सुसंवादामध्ये पहिली गोष्ट ऐकून घ्या, ते समजून घ्या. आणि ऐका म्हणजे नुसते शब्द ऐका नाही, त्या शब्दांच्या मागची भावना ऐका, त्यांना काय म्हणायचे ते समजून घ्या. कारण 12 वर्षाच्या खालची जी मुलं आहेत त्यांना शब्दामध्ये मांडताच येत नाहीत आपल्या व्यथा. त्यामुळे ते काहीतरी विचित्र सांकेतिक भाषेत बोलतात आणि आपल्याला त्याचा अर्थच कळत नाही. असं होऊ शकतं अनेकदा. त्यामुळे मला वाटतं की सुसंवादामध्ये सुसंवादाचा पाया जो आहे तो ऐकण्याचा आहे. आधी ऐकणं, मग जिथे जरूर आहे तेवढंच बोलणं, प्रतिसादात्मक बोलणं, सूत्रात्मक बोलणं, ज्याच्यातून अर्थ मूल काढेल आणि ते स्वतः त्याचं प्रतिबिंब बघून त्याप्रमाणे वागेल. आणि दुसरी गोष्ट की परिच्छेदात बोलू नका, वाक्यात बोला. ही आपण खूप असं परिच्छेदात प्रकरणात बोलतो मुलांशी, हे असं करायला पाहिजे, तसं करायला पाहिजे, तसं करायला पाहिजे. आणि सुसंवादातला आणखी एक भाग असा आहे की उदाहरणामधून आपण दाखवून देऊ शकतो ना मुलांना आपण काय आहोत. तर मुलं बघत असतात, ती मूर्ख नसतात, आपलीच मुलं असतात. ती मूर्ख कशी असतील, त्यांना बरोबर माहिती असतं. ती बघत असतात, निरीक्षण बारीक करत असतात, त्यांना आपल्या देहबोलीचं जास्त भान असतं. आणि हे सगळं लक्षात घेतल्यानंतर मला असं वाटतं की सुसंवाद करताना आपण काय बोलतो त्याचं आपल्याला भान असणं महत्वाचं आहे. त्यामुळे भान ठेवून बोलणं, ऐकणं आणि भान ठेवून बोलणं म्हणजे सुसंवाद. हा. माझा पुढचा प्रश्न असा आहे की तुम्ही आता महानगरमध्ये सदर लेखन करत होता, तुम्ही 6 वर्ष केलं, म्हणजे हा खूप मोठा काळ आहे. त्याच्यात तुमचे काही खास अनुभव त्या काळात काही आले तुम्हाला? आणि मला वाटतं की त्याच काळात तुम्हाला संधिवाताचा एक तीव्र झटका पण आला होता. आणि त्याच्यातनं तुम्ही म्हणजे तुमच्या जीवाला धोका निर्माण झाला होता आणि त्याच्यातनं तुम्ही अ, म्हणजे ध्यानधारणा आणि इतर काही प्रकारातून तुम्ही त्याच्यातून बाहेर आलात. तर ते तुम्ही एका पुनर्जन्माची कथा या पुस्तकात सुद्धा अगदी संयतरित्या मांडलेले आहे. तर त्याबद्दल तुम्ही काही सांगाल का त्याच्यामध्ये आम्हाला? 1995 साली मला रुमॅटॉइड आर्थरायटिस नावाचा जो भयंकर गंभीर आजार असतो तो झाला. सगळे सांधे सुजलेले होते. मी हं. सगळे सांधे संपावर गेले होते असं म्हटलं तरी चालेल. मी जबड्यापर्यंत, गुडघ्यापासून हातापायांच्या पोटांपासून ते जबड्यापर्यंत सगळे सांधे. आणि प्रचंड तीव्र वेदना व्हायची. म्हणजे तुम्हाला जर वेदनेचं वर्णन करायचं झालं तर जर तुमचा कधी दात दुखलाय का आयुष्यात तर दात दुःखी तुमची आठवून बघा. आणि तो दात तुम्ही गुडघ्या एवढा करून बघा, मग तो केवढं दुखत असेल. तसं मला दुखायचं त्यावेळेला. आणि वेदना तीव्र होती. वेदनाशामक औषधं घेत होतो, फिजिओथेरपी चालू होती. हे सगळं होऊन सुद्धा एक 40 ते 50 जेमतेम टक्के सुधारणा होती. आणि अपघातानेच म्हणायला हवं की माझे संगीत गुरु यशवंत देव त्यांच्या बरोबर मी ओशोंच्या एका ध्यान शिबिराला जाऊन पोहोचलो. ते मी ध्यान करण्यासाठी गेलोच नव्हतो, ध्यान शिकण्यासाठी गेलो नव्हतो, बरं होण्यासाठी तर अजिबात गेलो नव्हतो. कारण रुमॅटॉइड आर्थरायटिस बरा होत नाही हे मला माहित होतं. तिथे मी पोहोचलो म्हणजे कसं की ते म्हणाले की मी 3 दिवस त्यांचा आणि माझा फोनवर संवाद चालू असायचा. ते म्हणाले मी नाहीये पुढच्या आठवड्यात. तर म्हटलं कुठे जाताय तर
ध्यान शिबिराला जातोय. कुठे जात आहे? गणपतीपुळ्याला असं शिबिर आहे. तर म्हटलं मी येतो. आणि तेव्हा माझी बायको अशी कडाडली माझ्यावरती, येतो म्हणजे तुला बेडवरून खाली उतरता येत नाहीये, तू जाणार कसा? म्हटलं मी त्यांना शब्द दिलाय मी जाणार. तर ती म्हणाली, अरे शब्द दिलाय म्हणजे काय स्टॅम्प पेपरवर अग्रीमेंट लिहून दिलाय का? म्हटलं मी जाणार. तर ती म्हणाली काय करणार? ठीक आहे मग आता मी पण येते. असं म्हणून आम्ही तिथे जाऊन पोहोचलो. आणि त्या ध्यान शिबिराच्या तिसऱ्या दिवशी माझ्या असं लक्षात आलं की मधली जी वेदनाशामक गोळी मी घेत असे, 3 वेळा मला गोळी चालू होती, ती गोळी मी विसरलो दुपारी आणि मला दुखत नाहीये. तो माझ्यासाठी साक्षात्कारी क्षण होता. म्हणजे ह्याच्यात काहीतरी गंमत आहे. शिबिर संपलं 3 दिवसात. मग मी ठरवलं की आपण हे करायचं, याचा पाठपुरावा करायचा. मग मी सतत 6 महिने रोज सकाळी 1 तास, संध्याकाळी 1 तास ध्यान केलं. त्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की सांध्यांची सूज हळूहळू कमी व्हायला लागली. औषधांचं प्रमाण कमी होत 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 बंद झालं. म्हणजे हे सगळं मी माझ्या रुमेटॉलॉजिस्ट डॉक्टरच्या सल्ल्याने करत होतो. त्यांच्याशी संगनमत करून करत होतो. माझं स्वतःचं डोकं वापरून हे करत नव्हतो. पण एकूण ध्यान ह्या प्रक्रियेचा आपल्या रोगप्रतिकार यंत्रणेशी कसा संबंध असतो, त्याच्यावरती सकारात्मक परिणाम झाल्यामुळे माझी सूज हळूहळू कमी होत गेली, माझा आजार हळूहळू बरा होत गेला, हे मी अनुभवलं. त्याच्यानंतर त्याच्याबद्दल बरंच वाचन केलं. मग मी ध्यान प्रशिक्षकाचा एक कोर्स असतो तो केला. आणि त्याच्यानंतर मी ध्यान शिबिरं घ्यायला सुरुवात केली. त्याच्यातून माझे अनुभव आणखीन समृद्ध होत गेले. तर ध्यान धारणा मला काय वाटतं माहितीये का, लोक पुष्कळदा विचारतात मला की तुम्ही ध्यान करता म्हणजे काय करता. मी त्यांना, समजा आता तुम्ही भाजी करता म्हणजे काय करता? बटाट्याची भाजी करता म्हणजे काय करता? तर तुम्ही बटाटे घेता, धुता, चिरता, उकडता, फोडणीला घालता आणि मग काय करता? मग ठेवून देता झाकून मंद आचेवर आणि भाजी होते. मग ती तुम्ही करत नाही, त्याच्यात काही तुम्ही करत नाही, तुम्ही सगळं जिन्नस घातल्यानंतर मग भाजी होते. ती जी आपणहून जी होते, तसं ध्यानाचं तसंच आहे की ध्यान करणं म्हणजे ध्यानाचं तंत्र नव्हे. तंत्र जे आहे ते फक्त तुम्हाला त्या अवस्थेपर्यंत घेऊन जाण्याचं काम करतं. पुढे ध्यान होतं आपोआप, हे लक्षात घ्या. त्यामुळे ध्यान धारणा, ध्यान करायचं, ध्यान साधायचं, हे जे असे जे वाक्प्रचार आहेत ते माझ्या मते योग्य नाहीत. ध्यान करणं ह्याचा अर्थ माझ्या दृष्टीने की ध्यानाला अनुकूल अशी एक शारीरिक अवस्था तुम्ही निर्माण करता, जेणेकरून तुम्हाला तुमच्या आत असलेलीच शांतता गवसते. शांतता आपल्यामध्ये असते, त्याचा आपल्याला शोध नसतो. कारण इतकं आपलं सतत रणकंदन चालू असतं विचारांचं की त्याच्यामध्ये मध्ये आपण हरवतो. आणि ध्यानाची तंत्र जी वेगवेगळी आहेत, जे वेगवेगळे ध्यान विधी आहेत, टेक्निक्स जे आहेत, त्यातल्या वेगवेगळ्या तंत्रांमधून आपण या स्वतःकडे आपण हळूहळू आतमध्ये वळतो आणि आतमध्ये असलेली जी शांतता आहे ती आपल्याला उपलब्ध होते. शांतता आपल्याला कायम उपलब्ध आहे, आपण शांततेसाठी उपलब्ध नाही आहोत, हे लक्षात घ्या. तर ध्यान करणं ह्याचा अर्थ आपण त्या शांततेसाठी उपलब्ध होणं. काय राहू दे की ऐकते की मी. तर ध्यानात कधी कधी मध्ये हे येऊ शकतात. अ, म्हणजे तुम्ही अ, फार थोडक्यात खूप मोठी गोष्ट सांगितली आहे. बऱ्याच जणांना जे ध्यान करत नाहीत त्यांना कदाचित लक्षात येणार नाही, पण ध्यानासाठी आपण उपलब्ध असणं ही नाही फार काय म्हणून ते जे पुस्तक मी लिहिलं ना, तो हं, अनुभव आणि तो खरा अनुभव आहे. जसं झालं तसं लिहिलेलं आहे. जे माझ्या आयुष्यात घडलं ते जसंच्या तसं लिहिलेलं आहे. त्याच्यात कुठेही अतिशयोक्ती नाही, कुठेही नाट्य नाहीये. जेवढं म्हणजे ते नाट्य पुरेसं होतं, जे होतं तेच. म्हणजे एक सांधा दुखणं आणि तो सांधा घेऊन मी कुरवाळत बसणं, ह्याच्यापेक्षा आणखीन मोठं नाट्य काही नव्हतं आयुष्यात माझ्या तेव्हा. त्यामुळे वेगळं नाट्य लिहिण्याची गरज नव्हती त्याच्यामध्ये. जे झालं तेच लिहिलं, जसं झालं तसं लिहिलं आणि ते मी पूर्णपणे तृतीय पुरुषी एकवचनामध्ये लिहिलं. तो मी नाही.
ही त्याची कथा आहे, माझी कथा नाही. कारण मी तेव्हाचा मी तो आता मी नाहीये, तो मी वेगळा आहे. मी बरा झालेला आता जो आहे तो मी तो नाही, आणि मी तो ध्यानातून बाहेर आलेला मी तो मी नाहीये, हे लक्षात घ्या. आणि म्हणून मला असं वाटतं की ते संपूर्ण पुस्तक नाही तर ते कुरूप झालं असतं खूप. मी करत जर ते लिहिलं असतं पुस्तक ना, तर ते खूप कुरूप झालं असतं. मला तसं नको होतं लिहायला. म्हणून ते पुस्तक तृतीय पुरुष एकवचनामध्ये लिहिलं. तो तो असं करत होता, त्याला असं होतं, तो त्याला अशा पद्धतीने ते पुस्तक लिहिलं. नंतर ध्यान करून मग बाहेर आल्यानंतर मग त्यात तोच मी होतो त्या पुस्तकामध्ये. अशा प्रकारे ते पुस्तक झालेलं आहे त्याच्यामध्ये. आणि बरेच अनुभव आहेत, म्हणजे त्याच्या ध्यानातून आलेल्या माझ्या कविता आहेत, रुबाया, ज्याला रुबाई वृत्तामध्ये लिहिलेल्या कविता आहेत. मला वाटतं ध्यानाने माझं आयुष्य ज्या प्रकारे समृद्ध केलं ना, तसं दुसऱ्या कशानेच आतापर्यंत झालं नव्हतं. प्रश्नच नाही त्याच्याबद्दल. मला वाटतं तरुण लोकांनी अ, तरुणपणीच जर ध्यान शिकून घेतलं तर खूप फरक. कारण त्याला आता इतकी वर्ष झाली आणि तुम्ही आता तुम्ही मला बोलताना म्हणालात की तुम्ही आता पेन किलर्स वरती नाही आहात गेली कित्येक वर्ष. आणि किती वर्ष मी नाही हो, 25 वर्ष होऊन गेली. म्हणजे आणि मी ज्या रुमॅटिक आर्थरायटिस पेशंट्सना ओळखते, म्हणजे त्यांची अवस्था अतिशय वाईट असते. म्हणजे त्यांची बोटही वाकडी झालेली असतात, त्यांना चालता म्हणजे एकाचा तर मी पाय तोकडा झालेला पण बघितलेला आहे. की खरंच म्हणजे ते फक्त कणत म्हणजे कुठं जगत असतात नाईलाजाने. आणि तुम्ही मात्र पूर्णपणे तुमचा व्यवसाय सांभाळताय पूर्ण. आणि तुमच्याकडे बघितलं तर म्हणजे प्रश्नच नाहीये, तुम्ही आमच्यापेक्षा जास्त फिट आहात या वयात सुद्धा. त्याच्यामुळे खरंच ध्यानधारणेचे फायदे मला वाटतं की जितक्या लोकांना कळतील म्हणजे जितक्या लवकर ते सुरू करतील ते खूप चांगलं आहे. आणि हे अं, पुस्तक लिहिण्याचा हेतू तोच आहे, म्हणजे हा मुळातला. खरंय. म्हणजे की आणि ते पुस्तक वाचून आता त्याची 5वी आवृत्ती चालू आहे त्या पुस्तकाची. हा. आणि अजूनही मला पत्र येतात, ईमेल्स येतात, फोन येतात की आम्हाला ध्यान शिकायचं आहे, किंवा ध्यानाबद्दलची उत्सुकता निर्माण करण्याचं काम त्या पुस्तकाने केलं, हे मला खूप मोठं समाधान आहे त्याच्यामध्ये. खरंय. शिवाय त्याच्याशिवाय तुम्ही मुलांच्या मानसिक आजारांबद्दल सुद्धा समाजात खूप जागृती निर्माण केली. म्हणजे तोही एक जो भाग होता की तुम्ही जे महानगरमधलं जे नियतकालिकात लिहिलं त्याच्यामुळे मुंबईतील मुलांच्या मानसिक आजारांवरती बोलणारे मला वाटतं तुम्ही पहिलेच व्यक्ती असाल की ज्याच्यावरती तुम्ही एवढं खूप काम केलेलं आहे. आणि आपलं मूल यात नाही ना, हे पुस्तक सुद्धा मुलांमधल्या मानसिक समस्या किंवा जे आजार असतात असं मी म्हणेन त्यातल्या बऱ्याचशा केस स्टडीज वरती अवलंबून आहे. हे मी खूप वर्षापूर्वी वाचलेलं पण तेव्हा सुद्धा म्हणजे त्यातल्या काही केसेसने मला धक्का बसलेला की अरे असं होऊ शकतं का. आणि हे जे पुस्तक तुम्ही लिहिलं त्याच्या मागे तुमचा विचार काय होता आणि त्या पुस्तकाला प्रतिसाद कसा मिळाला तुम्हाला मी म्हणजे तुम्हाला त्याचा. म्हटलं होतं की आपली मुलं आणि आपण हे दैनंदिन रोजच्या व्यवहारामध्ये घडणाऱ्या घटनांबद्दलचं पुस्तक आहे. मुलं आणि हा. पालक यांच्यातल्या परस्पर संबंधांबद्दलचं. आपलं मूल यात नाही ना, मध्ये मानसिक समस्या आहेत. मुलांच्या मानसिक समस्या आहेत, त्यातल्या काही मुलांना मानसिक आजार आहेत. आणि त्या समस्यांचं निराकरण, त्या समस्यांची उकल त्या पुस्तकातून केलेली आहे. नंतर बालक पालक मार्गदर्शन केंद्र ही संकल्पना त्या पुस्तकातून अत्यंत ठळकपणे मांडण्याचा मी प्रयत्न केला. की मुलांच्या मानसिक समस्या जर तुम्हाला त्यांच्यावर उपचार करायचा असेल तर फक्त एक डॉक्टर उपयोगाचा नाहीये. तिथे त्याच्याबरोबर समुपदेशक आहेत, समाजसेवक आहेत, ऑक्युपेशनल थेरपिस्ट आहेत, फिजिओथेरपिस्ट आहेत. ही संपूर्ण संघटित प्रयत्नांनी एखादं बालक पालक मार्गदर्शन केंद्र जेव्हा, आणि त्या टिळक मंदिराच्या बालक पालक मार्गदर्शन केंद्रात मी जवळजवळ 20 वर्ष 21 वर्ष काम केलं. त्या पार्श्वभूमीचा संदर्भ घेऊन मी या समस्यांचं निराकरण त्या पुस्तकात केलेलं आहे, आणि त्या पुस्तकालाही खूप चांगला प्रतिसाद मिळाला. मुळात ना, जागृती करणं हे मला असं वाटतं की नुसता उपचार करणं नाही. मला मला मुळात ना, म्हणून ते काही बोलायचे आहे ना, मला बरंच काही सांगायचं असतं. ते सांगायला मला व्यासपीठ मिळालं की मी ते सोडत नाही, असं थोडंसं आहे.
त्याच्यातून ती पुस्तकही आली किंवा जे काही मी थोडंफार वृत्तपत्रीय म्हणा, मासिकातून, नियतकालिकातून जे काही लिहिलं ते त्याच भावनेतून, त्याच भूमिकेतून लिहिलं, की मला सांगायचंय, तुम्ही ऐका जरा काहीतरी मला सांगायचं. पण तुम्ही तुमच्या या सगळ्या व्यवसायातून, आजारातून वेळ काढून हे जे लिहिलं आहे, त्याच्यामुळे समाजाला खूप फायदा झालेला आहे. म्हणजे त्याबद्दल आम्ही सगळेच, मला वाटतं, तुमच्यासाठी बद्दल खूप आभारी आहोत की तुम्ही वेळ काढून तुमचं सगळं ज्ञान आम्हाला इतके सोप्या शब्दात सगळ्यांपर्यंत पोहोचवलं. तुमची त्याच्यानंतर 2001 साली साखर सोबत नावाची कादंबरी आली. तिला त्या वर्षीचा सर्वोत्कृष्ट कादंबरी असा पुरस्कार मिळाला. ती तुम्ही कशावरती लिहिलेली होती? साखर कारण मी ती अजून वाचलेली नाही. तुमची बाकीची पुस्तकं वाचलीत मी. ती पुस्तक रूपाने आलेलीच नाहीये. ती दिवाळी अंकातली कादंबरी होती आणि त्याला दिवाळी हा. अंकाचा सर्वोत्कृष्ट कादंबरीचा पुरस्कार होता. ती अच्छा. कादंबरी साखर सोबत तुम्ही नाव जर ऐकलं तर मी गेली अनेक वर्ष जुव्हेनाइल डायबिटीज फाउंडेशन नावाच्या एका संस्थेबरोबर काम करतो, जिथे ज्या मुलांना मधुमेह आहे आणि ज्या मुलांना रोज इन्शुलिन घ्यावं लागतं. लहान मुलांना, लहान म्हणजे मुलं जन्मजात मधुमेह आहे त्यांना. जन्मजात नाही, तो नंतर हा. होतो. आमचं अच्छा. सगळ्यात लहान मूल 6 महिन्यांचं आहे. ओ. पासून ते मोठे अगदी 70-75 पर्यंत असलेले मधुमेही आमच्या गटामध्ये आहेत. आमचा हा सपोर्ट ग्रुप ज्याला आपण म्हणतो की आधार गट, अशा परत तऱ्हेचं हे काम आहे. परत आमचा हा मोठा संघटित प्रयत्न आहे. तर ही कादंबरी जी मी लिहिली ती एका मधुमेह झालेल्या पौगंडावस्थेतल्या मुलाच्या आयुष्यावर लिहिलेली कादंबरी आहे. की तो 11वीत 12वीत वगैरे त्या वयाच्या 16-17 वर्षांचा मुलगा आहे आणि त्याच्या मनामध्ये संघर्ष कसे आहेत की मला मधुमेह झाला हे तो स्वीकारतो, तो कशा प्रकारे स्वीकारतो, त्याच्यामध्ये काय अडचणी येतात, मग त्याला ह्या आधार गटाची कशी मदत होते, त्याचे त्याचे त्याच्या पालकांचे कसे संबंध आहेत, मग त्याला एक मैत्रीण भेटते, तिच्याशी त्याचं कसं फिसकटतं, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या त्या वयाच्या अनुरूप अशी ती कादंबरी आहे. खरं कादंबरी लिहिणं हा माझा अजिबात प्रांतच नाही. म्हणजे मला कमी शब्दात लिहायला आवडतं, मला कविता लिहायला आवडते, कादंबरी फार पसरट असते. पण राजेंद्र कुलकर्णी जे चंद्रकांतचे संपादक, अ, त्यांच्या आग्रहामुळे मी ही कादंबरी लिहिली. ते म्हणाले नाही हो, लिहाच तुम्ही, लिहाच तुम्ही, छान होईल, असं करत 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 ते मला प्रोत्साहन देत गेले आणि मी त्यांना एक एक प्रकरण वाचून दाखवत गेलो आणि ते म्हणाले छान होतंय, छान होतंय, असं करत ती कादंबरी पूर्ण झाली. आणि गंमत तिला अशी, पुरस्कारही मिळाला. पुरस्कारही मिळाला, पण गंमत अशी आहे की ती ज्या काळात लिहिली ना त्या काळात मोबाईल फोन्स नव्हते. त्यामुळे आता ती जर कादंबरी पुस्तक रूपाने लिहायला गेलं तर म्हणतील ही कुठची जुन्या काळातली कादंबरी आहे. त्यामुळे आता माझा बेत असा एक मानस आहे, आता बघूया कसं होतं ते, की ती कादंबरी आत्ताच्या काळाला अनुलक्षून पुन्हा संपूर्ण पुनर्लेखन त्याचं करायचं असं एक डोक्यात आहे. बघूया. जरूर जरूर, आम्हाला वाचायला आवडेल. आणि पुस्तक रूपाने आणा, म्हणजे आम्ही इथे पण ठेवू किंवा आमच्या पेट्यांमध्ये पण ठेवू शकू. तोही आम्हाला फायदा होईल. तुम्ही तसं आतापर्यंत 2-3दा म्हणालात, तरी तुम्हाला परत एकदा मी विचारते की तुम्ही सगळंच लिहिता, लेखन, स्फुटलेखन करता, वृत्तपत्रीय लेखन करता, कथा आणि कादंबरी, कविता, सगळं लिहिता तुम्ही. त्याच्यातलाच तुमचा सगळ्यात आवडता साहित्य प्रकार कुठला आणि का? कविता 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 त्रिवार तुम्ही कविता. सांगितलं. कविता. काही विशेष कारण त्याच्या मागे? नाही, कविता मी सांगितलं ना, मला पसारा आवडत नाही जास्त. कविता ही कशी अल्पाक्षरी बहुअर्थी म्हणतो ना, अशी असते. कमीत कमी शब्दात जास्तीत जास्त सांगणं. हायकू सारखं. एक कविता आहे. कविताच करू शकते. मोठं काहीतरी गद्य तुम्ही लिहिलं तर कशाला एवढं लिहिलं, त्याच्यापेक्षा 2-3 ओळीत 4 ओळीत खूप काही आपण साधू शकतो. म्हणजे मी आतापर्यंत कविता माझ्या कुठेही तशा छापून आलेल्या नाही, तसं म्हटलं तर काही अगदी अगदी खाजगी वितरणाच्या याच्यामध्ये छापून आलेल्या असतील. पण गंमत अशी आहे की कविता माझ्या मते 2 प्रकारे, आणि माझे गुरु जे होते, संगीत गुरु होते यशवंत देव, ते स्वतः उत्तम कवी होते. त्यांनी मला कविता लिहिण्यासाठी खूप प्रोत्साहन केलं. म्हणजे मी लिहिलेल्या कवितांना त्यांनी चाली पण लावल्या. देवान. त्यातली एक गझल मी जी लिहिली होती,
त्याला त्यांनी चाल लावली ती भीमराव पांचाळेंनी आकाशवाणीवर गायलेली आहे आणि ते अजूनही लागतं गाणं. गीतकार मनोज वाटवडेकर, संगीतकार यशवंत देव, गायक भीमराव पांचाळे, आणि ते गीत लागतं आकाशवाणीवर अजूनही कधीतरी. असं त्यामुळे कविता मला खूप जवळची आहे. मी कविता खूप वाचल्या. खूप चांगलं काव्य मी वाचलं. अगदी संत काव्यापासून ते आधुनिक काव्यापर्यंत, दलित काव्यापर्यंतचा सगळा काव्याचा प्रवास मला खूप आवडतो. आणि कवितेत एक ताकद आहे माहितीये का, की कविता ही तुमच्याशी बोलते. म्हणजे ज्ञानेश्वर म्हणतात तसं की ये हृदयीचे ते हृदयी घातले, ती अशी खरंय. थेट जाते. म्हणजे ती आधेमध्ये काही त्याला मध्येच अटकाव, स्पीड ब्रेकर्स नसतात. कविता अशीच्या अशी थेट पोहोचते. कविता अनुभवण्याची एक झिंग असते, ती मजा घ्यायला लागते. मग मग कविता, म्हणून ज्ञानेश्वरांच्या ह्याच्यात पण म्हटलंय ना की एखादी तरी ओवी अनुभवावी. ती अनुभूतीची गोष्ट आहे. कविता ही तर्काची गोष्ट नाही, ती अनुभवाची गोष्ट आहे. विंदा करंदीकरांची एक कविता मला इथे आठवते, निळा पक्षी नावाची त्यांची कविता आहे. काही केल्या निळा पक्षी जात नाही, असं ते म्हणतात. हा निळा पक्षी कोण, कुठला, कुठे असतो तो? हा निळा पक्षी म्हणजे आपल्या तर्का पलीकडच्या जाणीवांचं प्रतीक आहे. आपण जे तर्कसंगत जे आयुष्य जगत असतो कायम, त्याच्या पलीकडे जाऊन काहीतरी आपल्याला खुणावत असतं अज्ञातातलं. एक आहे हा काहीतरी गंमत, तिथे रहस्य काहीतरी आहे, गूढ आहे, ते मला कळलं पाहिजे. तो निळा पक्षी आहे आणि तो खुणावत असतो सतत. मला हा निळा पक्षी कायम खुणावत असतो. आणि तो मला गद्यातून नाही खुणावत, तो मला कवितेतून खुणावतो. आणि म्हणून मी खरंय. ध्यान करायला लागल्यानंतर सुद्धा ज्या कविता आल्या त्या रुबाई वृत्तात आल्या. रुबाई वृत्ताचं एक स्वतःच एक, काय म्हणू, ज्याला मीटर म्हणतो ना आपण इंग्लिशमध्ये, तशी त्याला हम्म. एक लांबी रुंदी आणि एक एक गणित आहे त्याला. स्वतःच एक व्याकरण आहे. 4 ओळींची कविता असते रुबाई. पहिली ओळ, दुसरी ओळ आणि चौथी ओळ यांना यमक असतं. तिसरी ओळ यमक सोडून असते. हम्म. तुम्हाला मी उदाहरण देतो की पहिल्यांदा मी ओशोंच्या ध्यान प्रणालीचा मी प्रशिक्षक आहे. ओशोंच्या समाधीतून तिथून पुण्याला मी बाहेर पडलो ध्यानाचा अनुभव घेऊन. आणि तिथे मी आलो आणि पूर्ण शांत, म्हणजे इतका शांत होतो की कमालीचा शांत होतो. मी बसलो तिथे एका झाडाखाली आणि अशाच्या अशा 4 ओळी आल्या. या मौनातून आलेल्या ओळी येतात. ही शांततेतून आलेलं काव्य आहे. हे ठरवून, विचार करून, तर्काने लिहिलेलं काव्य नाही. आणि त्याच्यामध्ये त्या ओळी अशा होत्या की श्वासाश्वासातून गान ठिबकते आहे. श्वासाश्वासातून गान ठिबकते आहे. रंध्रारंध्रातून ध्यान झिरपते आहे. श्वासाश्वासातून गान ठिबकते आहे. रंध्रारंध्रातून ध्यान झिरपते आहे. हा उत्सव घडतो असा इथे जगण्याचा. आता बघा, आहे नंतर जगण्याचा तिसरी ओळ यमकाला सोडून गेली. हा उत्सव घडतो असा इथे जगण्याचा, निशब्दामधुनी कमळ उमलते आहे. पुन्हा आहे आला शेवटी. पहिली ओळ, दुसरी ओळ, चौथी ओळ यमक, तिसरी ओळ यमकाला. सुंदर. हे जे खूप वृत्त, छान. आता हे ठरवून लिहिलेलं काव्य नाही. हे उत्स्फूर्तपणे आलेलं आहे, ते अनुभवातून आलेलं आहे. आणि म्हणून अनुभव जेव्हा अति उत्कट होतो तेव्हा ती कविताच होऊ शकते असं मला वाटतं. हा स्वतः माझं स्वतःचं वैयक्तिक अनुभव असा आहे की ते मग गद्य नाही होऊ शकत. अरे बापरे, गद्य लिहिता 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 ते सांडून जातं सगळं जे काय सांगायचं असतं ते. खरंय. तरी पण आमच्यासारख्यांना मात्र कविता लिहिणं हे खूप आव्हानात्मक वाटतं. म्हणजे की त्याच्यात 2 भाग आहेत. म्हणजे मी तुम्हाला सांगतो की ही उत्स्फूर्तपणे आतून आलेली कविता आहे. हं. बाहेरून मागणी करून आलेली पण कविता एक असते. म्हणजे माझ्या गुरूंनीच माझ्यावर हा प्रयोग केला होता माझ्या बाबतीत, की मी एक असं असं एक कविता लिहिली होती आणि मला म्हणाले आता ह्याचं गीत कर. अरे बापरे म्हटलं, म्हणजे काय कर? आता एक गीत गीत म्हणजे काय तुला माहिती नाही का म्हणाले. तू गाणी म्हणतोस, आपण एवढी गाणी ऐकतो. ही कविता अशीच्या अशी समजा स्वरबद्ध करायला गेलं तर ही त्याला चाल नाही लागणार म्हणाले. मीटरमध्ये आहे लिहिलेलं, वृत्तात लिहिलेलं आहे, पण त्याला ध्रुवपद पाहिजे ना. पहिली ओळ, दुसरी ओळ हे ध्रुवपद पाहिजे, मग मधलं कडवं परत ध्रुवपदाला जोडेल अशी ओळ आली पाहिजे. मग ते माझ्यासाठी आव्हान होतं. आणि ती कविता माझ्याकडे बहुतेक असेल, हा आता एकच मिनिट. हा
ती कविता अशी होती, म्हणजे मी मुळात एकच मिनिट हा. गाऊनच दाखवा ना, तुमचं गाणंही ऐकायला आवडेल नाही नाही आम्हाला. नाही नाही नाही, ती ती चाल मी नाहीये केलेली. ही हं, चाल ऍक्च्युली काय झालं ना, ही कविता मी कविता म्हणून लिहिली. मग देवांनी माझ्याकडून त्याचं गीत करून घेतलं. मला म्हणाले आता मी नाही चाल लावत ह्याला. म्हटलं "अहो, लावा ना." "नाही नाही," म्हणाले, "मी नाही लावत चालायला." मग त्याने ती हं, चाल आकाशवाणीत पाठवली. तिथे रतिलाल भावसार म्हणून जे संगीतकार होते, आणि हं. भावसारांना तेव्हा कॅन्सर झाला होता. अच्छा. आणि ते खूप दुःखाच्या अवस्थेमध्ये होते तेव्हा. तर मला म्हणाले की ही तुम्ही जी कविता लिहिली आहे ना, ती माझ्या मनस्थितीला योग्यच कविता आहे. त्यामुळे मी ही घेतो, आणि त्यांनी चाल लावली, आणि ती सुरेश वाडकरांनी नंतर गायली रेडिओसाठी. अरे वा. हं, हं, ती कविता मुळातली अशी होती: एकांती हुरहुर दाटे, अंधार अवेळी झाला. हं. एकांती हुरहुर दाटे, अंधार अवेळी झाला, हृदयाचाही गाभारा ओसाड हवेली झाला. हो, फार छान. ओसाड हवेली झाला. आणि हे माझ्याकडे एक पेशंट आला होता डिप्रेशनचा, नैराश्य असलेला, की तो असं सांगत होता मला ना, असं आतून रिकामं वाटतं, रिकामं वाटतं, रिकामं वाटतं. त्याच्या तिथे तो पेशंट बाहेर पडल्या पडल्या ह्या दोन ओळी मी लिहिल्या होत्या. मी अशी हं, माझ्या हं. क्लिनिकच्या ड्रॉवरमध्ये अशी अनेक चिटोरी तुम्हाला सापडतील. अच्छा, कविता, बघायला पाहिजे जाऊन. गाण्याचे नोटेशन्स लिहिलेली, कवितांच्या ओळींची अशी तुम्हाला सापडतील. तर त्यातल्या ह्या ओळी अशा होत्या. आणि मग पुढे असं लिहिलं होतं की हा कुणी शापिला कंठ, हा कुणी शापिला कंठ, मोकळा होईना सूर, की आज आतल्या आत आटला स्वरांचा पूर. हं, वाटते अचानक यावी, हसऱ्या शब्दांना जाग, त्यांनीच जरा विझवावी आतली अनावर आग. खूप छान. शतशतकांची ती दुःखे या जीवास का भिडलेली, कवितेला अजाण भोळ्या ही भूल अशी पडलेली. बस एवढीच कविता मी लिहिली होती. आता मला देवाने सांगितलं की ह्याचं गाणं कर. आता आली पंचायत. आता गाणं कर म्हटल्यानंतर मग ते पुन्हा पहिल्या ज्या दोन ओळी होत्या, एकांती हुरहुर दाटे, अंधार अवेळी झाला, हृदयाचाही गाभारा ओसाड हवेली झाला, हे या गाण्याचं ध्रुवपद झालं. आणि प्रत्येक कडव्याच्या शेवटी आला झाला गेला नेला असं असं करत ते गीत झालं. ते कसं तुम्हाला सांगतो: एकांती हुरहुर दाटे, अंधार अवेळी झाला, हृदयाचाही गाभारा ओसाड हवेली झाला. हा कुणी शापिला कंठ, मोकळा होईना सूर, की आज आतल्या आत आटला स्वरांचा पूर. हे श्वास कसे उमलावे, कुणी प्राण ओढूनी नेला, हृदयाचाही गाभारा ओसाड हवेली झाला. वा वा वा. आता ते गीत झालं. हो, गीत पण ती झालं. एक ओळ सुचणं किती कठीण आहे. सोपं नाही. कवितेचं गीत झालं. आधी हो. कविता होती, त्याचं गीत झालं. पुढचं: वाटते हं. अचानक यावी, हसऱ्या शब्दांना जाग, त्यांनीच जरा विझवावी आतली अनावर आग. पण हाय क्रूर शब्दांनी हा वार जिव्हारी केला, हृदयाचाही गाभारा ओसाड हवेली झाला. वा, छान. हे सुंदर. म्हणून कवितेचा अनुभव असतो तो खूप आनंददायी असतो माझ्यासाठी. आणि मग वेगवेगळे कवितेतली वेगवेगळे आकार हाताळणं, असे रुबाया जशा लिहिल्यात, Right. मी गझल लिहिलेली आहे, मी अशा तऱ्हेची गीतं लिहिलेली आहेत. एक आंतरराष्ट्रीय महिला दिन, अ, मला वाटतं बालिका दिन होता तो, आंतरराष्ट्रीय बालिका दिन, म्हणजे इंटरनॅशनल इयर ऑफ द चाइल्ड, गर्ल चाइल्ड. हं, हं, तर आमची एक मैत्रीण आहे, डॉक्टर अनिता पटेल म्हणून, युरोलॉजिस्ट आहे, आणि तिची मुलगी अवंती, गायिका, आपण ऐकलं असेल तिचं गाणं लिटिल चॅम्प सारेगमप मध्ये, ती खूप गाजलेली होती गायिका. आताही ती खूप मोठी गायिका आहे, चांगले कार्यक्रम स्वतःचे करते. तर ती अवंती लहान होती तेव्हा. तर मला अनिताचा फोन आला, मला म्हणाली की अरे अवंतीसाठी, अवंतीला ना एक त्या ह्या इंटरनॅशनल डे ऑफ द गर्ल चाइल्ड साठी एक गाणं गायचंय. तर तुझ्या माहितीत मुलीसाठी लिहिलेलं असं कुठलं गाणं आहे का, असली कुठली कविता आहे का जी तू देऊ शकतोस? मला काही सुचेना, आठवेना. म्हटलं मी लिहू का? ती म्हणाली लिही. मग ते हे मागणी येऊन लिहिलेलं जे गाणं असतं ते असं असतं. खरं ते आहे. गाणं असं होतं: गाणे मी गाणार, उद्याचे मी गाणे गाणार. ती मुलगी म्हणतेय की गाणे मी गाणार, उद्याचे मी गाणे गाणार, आनंदाच्या लाटेवरती मीच स्वार होणार. उद्याचे मी गाणे गाणार. मी खळखळते पाणी, मी खळखळते पाणी, मी मुग्धा फुलराणी,
फिरता फिरता जग हे सारे सुंदर मी करणार, वा. उद्याचे मी गाणे गाणार. छान. मी आभा ताऱ्यांची, मी आभा ताऱ्यांची, मीच झुळूक वाऱ्याची, अवती भवती माणिक मोती उधळीत मी जाणार, उद्याचे मी गाणे गाणार. मस्त. सांभाळीन मी जग हे, बघा स्त्रीमध्ये केवढी ताकद असते. सांभाळीन मी जग हे, सावरीन मी जग हे, सांभाळीन मी जग हे, सावरीन मी जग हे, जिंकून जग मी गरुड भरारी अस्मानी घेणार, उद्याचे मी गाणे गाणार. आणि मग ते गाणं तिने रेकॉर्ड केलं, वर्षा भावेनी त्याला चाल लावली छान, आणि मग ते गाणं रेकॉर्ड झालं. अशा गमती जमती मला करायला आवडतात शब्दांच्या, पण छान त्या आहे. काव्याच्या फॉर्म मध्ये मला जास्त आवडतं. मी आशा करते की आपल्या ह्या ग्रुपमध्ये आज कुठे ना कुठेतरी कोणीतरी प्रकाशक आहेत आणि त्यांनी नोंद घ्यावी की तुमच्या इतक्या उत्तम उत्तम कविता रसिकांसमोर लवकरात प्रकाशित होऊन याव्यात म्हणून. आम्हालाही वाचायला आवडतील. तुम्ही लपून ठेवलेलं चालणार नाहीत. खूप छान. जरूर म्हणजे आम्हाला आवडेल. पण ह्या कवितांबरोबरच संगीतावरती पण तुमचं प्रेम आहे खूप. तुम्ही खूप उत्तम गाता. तुमचं गाणं मी लहानपणी ऐकलेलं पण आहे. अ, आणि तुम्ही स्वतः संगीत देता, चाली देता गाण्यांना, की जे फार कठीण काम आहे. म्हणजे जसं कविता लिहिणं कठीण काम आहे, तसं काहीतरी संगीत सुचणं एखाद्या गाण्याला. तर तसं तुमचं एखादं गाणं आहे का, की जे तुम्ही आम्हाला म्हणून दाखवू शकाल, किंवा तुम्ही चाल दिलेलं एखादं गीत? अगदीच घसा खराब आहे आज, मी खोकतोय, तुम्हाला कळत नाही. मी ठीक आहे, आपलेच लोक आहेत सगळे, सांभाळून घेतील. हो हो. एक गाणं ना, मी तुम्हाला म्हटलं तसं की भीमराव पांचाळेंनी जी गझल गायली होती ना, तर ती गझल मी लिहिलेली गझल आहे. आणि ती अशी गझल होती की शब्द हे जुळवीत आलो, गीत माझे गात आलो. मी शब्द जुळवत जरी आलेलो असलो तरी ते माझं गीत आहे, आणि ते मी गात आलेलो आहे, हे महत्वाचं आहे त्यातलं. तर शब्द हे जुळवीत आलो, गीत माझे गात आलो. आणि शब्द हे जुळवीत आलो, गीत माझे गात आलो. मी कसा घालू उखाणा, मी कसा घालू उखाणा, उत्तरे मी देत आलो. शब्द हे जुळवीत आलो, गीत माझे गात आलो. एकूण एक दुर्दम्य आशावाद जो आहे ना, मला असं वाटतं की मला निराशावाद नाही आवडत, आशावाद आवडतो. भेटले पाषाण कोरे, भेटले पाषाण कोरे, अक्षरे कोरीत आलो. शेवटी फार माझं छान. काम कोऱ्या पाषाणावरती अक्षर कोरण्याचं काम आहे. दान कसले मागशी तू, प्राण मी उधळीत आलो. वा. फार छान. सर्व रात्री वादळाच्या, सर्व रात्री वादळाच्या, दीप मी लावीत आलो. आणि शेवटी बेट आता सोडले मी, बेट आता सोडले मी, माणसे जोडीत आलो. खूप छान. शब्द हे जुळवीत आलो, गीत माझे गात आलो. आता ह्याच्या दोन चाली, दोन म्हणजे देवांनीच चाल लावली ती, वेगळी चाल लावली. ते म्हणाले की मला ही कविता अशी बाहेर फेकत 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 जायची अशी कविता वाटते. शब्द हे जुळवीत आलो, गीत माझे गात आलो, असं. आणि मला ते तसं नव्हतं वाटत. मी शब्द हे जुळवीत आलो, गीत माझे गात आलो. बघा आता हे दोन प्रकारे मी म्हणतोय, याच्यात किती फरक आहे. मग चाली अर्थातच वेगळ्या झाल्या. माझी चाल माझी चाल होती, त्यांची चाल त्यांची चाल होती. त्यांची हम्म. चाल अशी होती हम्म, शब्द हे जुळवीत आलो, शब्द हे जुळवीत आलो, गीत माझे गात आलो, शब्द हे जुळवीत आलो. ही त्यांची चाल होती. माझी चाल ही अंतर्मुख करण्याची चाल आहे. शब्द हे जुळवीत आलो, गीत माझे गात आलो, शब्द हे जुळवीत आलो. वेगळ्या प्रकृतीच्या चाली,
वेगळा भाव त्याच्यातून येतो. कविता एकच आहे, शब्द तेच आहे. लक्षात येत आहे मी काय म्हणतोय ते? त्यामुळे आलं. कवितेमध्ये जी ताकद आहे ना, ती हम्म. अफाट ताकद आहे, अफाटच आहे, प्रश्नच नाही. तुम्ही संगीतकार व्हायला हवं होतं. खूप जणांना आनंद दिला असता त्याच्यामध्ये. मंगेश पाडगावकरांच्या लेखनाला जेव्हा 50 वर्ष पूर्ण झाली, तेव्हा आमचा डॉक्टरांचा जो गट आहे, सगळा संगीत संगीतमय गट स्वच्छंद नावाचा, त्यांनी पाडगावकरांच्या कवितांचा कार्यक्रम, गीतांचा कार्यक्रम, आम्ही चाली दिलेल्या गाण्यांचा कार्यक्रम बदलापुरात केला होता. आणि अरे तो वा. पाडगावकरांच्या उपस्थितीत केला होता. वा. आणि तो कार्यक्रम इतका रंगला, पाडगावकरांची उपस्थिती स्वतः असल्यामुळे रंगला होता. आणि त्याच्यासाठी मी काही नवीन चाली केल्या होत्या. त्यातली एक मला एक तुम्हाला मुखडा दाखवतो. मी फुलेही वेचताना सांज झाली, अशी त्यांची कविता आहे, की मी फुलेही वेचताना सांज झाली, दूर रानातून त्याची हाक आली. हम्म. आता ही ओळ मी दूर रानातून त्याची हाक आली असं नाही म्हणत आहे. दूर रानातून खरंय. त्याची हाक आली. हाक आली महत्वाची नाही, कोणाची त्याची हाक, तो त्याची. कोण माहिती नाही, कोणाची असेल, तो कोणीही असेल, तो हम्म. प्रियकर असेल नाही तर परमेश्वर असेल, कोणीही असेल, पण त्याची हाक आली. खरंय. आता ह्याच्यात मी फुले ही वेचताना ही एक घटना आहे आणि सांज झाली ही दुसरी घटना आहे. सांज झाली, अशी सांज होताना तुम्ही बघा, अशी फुलं वेचतीये ती आणि सांज झाली, एकदम असं अंधारलं, सांजावलं, सांज झाली. मग हे जर मला गाण्यातून मांडायचं असेल तर मला ती कविता, त्याची ताकद कळली पाहिजे ना त्या कवितेतली. पाडगावकरांना ही चाल खूप आवडली होती, म्हणून मी ते मुद्दाम तुम्हाला सांगतोय. मी फुले ही वेचताना सांज झाली. वा. ही सांज झाली हे होणं आहे. जाणवलं. जाणवलं एकदम. मी फुलेही वेचताना सांज झाली, दूर रानातून त्याची हाक आली, सांज झाली, मी फुलेही वेचताना सांज झाली. ही शब्दांमधली गंमत आहे आणि ती मग त्या प्रकारे आपण बघितल्यानंतर मग त्या अनुषंगाने सूर येतात आपण. हो, म्हणजे मला असं वाटतं तुमचा पुढचा कार्यक्रम आता संगीताचा आपण करूया, गाण्याचा कार्यक्रम करूया. म्हणजे काल श्वेता म्हणत होती की नाही मानसशास्त्रावरती, आणि त्याच्यापेक्षा मला वाटतं गाण्याचं करायला हवं असं वाटायला लागलं आता. नाही, खूप म्हणजे खूप छान वाटलं तुमचं ऐकून गाणं आम्हाला. आणि मला वाटतं तुमच्या या ग्रुप बद्दल मी डॉक्टर आनंद नाडकर्णीच्या पुस्तकात पण वाचलं होतं. मला वाटतं तेही त्याच्याबरोबर तुमचे सहकारी ते होते. आनंद बरीच त्याचा वर्ष तुम्ही या ऑर्केस्ट्रा, म्हणजे ज्याला ऑर्केस्ट्रा किंवा निरूपण करत असे त्या कार्यक्रमाचं. हा, चांगला कार्यक्रम होत असे आमचा. त्याच्याबद्दल. आणि त्याच्यात त्यांनी लिहिलंय की तुम्ही त्याच्यात संगीत देत होता. पण खरंच खूप छान वाटलं ऐकून. ऐकल्याशिवाय ते कळत नाही त्यातलं, आणि तुम्ही जो उलगडून सांगितला त्याचा अर्थ, म्हणजे खरंच तुम्ही ते सांजा झाले म्हटलं ते मला असं एकदम तसा अंधार कसा दाटून येतो जाणवलं. खूप छान. असं संध्याकाळ झाल्यासारखं खूपच बरं वाटलं. आता परत गद्याकडे वळते मी, कारण मी मुलाखतीचे जे प्रश्न काढलेत मला जावत नाहीये. पण तुम्ही जेव्हा लिहिता तेव्हा तुम्ही सांगितल्याप्रमाणे तुम्ही खूप वाचता सुद्धा. तर तुम्हाला अ, कुठली पुस्तकं वाचायला आवडतात, आणि आमच्या प्रेक्षकांना तुम्ही कुठली पुस्तकं वाचा, ही तुम्ही जरूर वाचा असं तुम्हाला सांगावं असं वाटतं, किंवा कुठल्या प्रकारची वाचायची, असं अशा प्रकारे. मला असं वाटतं की ही निवड प्रत्येकाने करावी. आपल्याला जे आवडतं ते वाचावं, जे हम्म. आवडतं ते वाचावं. आणि फक्त काय आहे ना की मग ते का आवडतंय हे पण आपल्याला कळलं पाहिजे. हे मला का आवडतंय त्याचा थोडासा विचारही करावा, असं मला वाटतं. म्हणजे मला जे आवडेल आवडेल ते तुम्हाला आवडेल असं नाही.
पण वाचावं जरूर. वाचावं नक्की. नक्कीच वाचावं. मी वाचाल तर वाचाल असं एक आपण ऐकलेलं आहे ना, त्यामुळे हो, ते आयुष्यात आमचं ब्रीदवाक्य आहे. ग्रंथ तुमच्या दारी येईच. त्याच्यात असतं. त्यामुळे वाचणं आवश्यक आहे. हम्म. मी स्वतः खूप वेगवेगळ्या प्रकार हल्लीच माझ्या एकूण व्यापामध्ये वाचन त्या मानाने कमी झालं. आणि खरं माझा प्रवास कमी झाल्यापासून, नाही तर मुंबईत मी जेव्हा ट्रेनने लोकल गाडीने प्रवास करायचो, तेव्हा माझं गाडीत वाचन बरंच व्हायचं. हम्म. आता माझं घर आणि क्लिनिक असं एक एक रस्ता फक्त ओलांडायचा आहे, त्यामुळे माझं वाचन होत नाही. प्रवास नाही, त्यामुळे वाचन नाही. माझं प्रवासात वाचन होतं. असं. हम्म. तरी आणि तुम्हाला त्याच्या आवडलेल्या नंतर मग पुस्तकांची. हा. नंतर मी वाचन करायला लागलो. मी ओशोंच्या संपर्कात आल्यानंतर मी ओशो पुष्कळ वाचला. पुष्कळच वाचला. ओशो पुष्कळ वाचला, ऐकला. ओशोंची तर 600 पेक्षा जास्त पुस्तकं आहेत. आणि ती जीवनाला स्पर्श करणारी पुस्तकं आहेत. अत्यंत खोल नेणारी पुस्तकं आहेत. त्यामुळे मग आध्यात्मिक वाचन मी बरंच त्यानंतर केलं. तसं मग तसं तुम्ही मला म्हणाल तर कथा कादंबऱ्यांचं वाचन मी हल्ली नाही करत फारसं. मला नाही त्याच्यात गंमत वाटत. पूर्वी जशी गंमत वाटायची तशी आता नाही वाटत. त्याच्यापेक्षा खोल जाणारं काहीतरी सापडल्यामुळे असेल. कविता मात्र मी अजूनही आवडीने वाचतो, कारण कविता ही जास्त खोल जाते असं मला स्वतःला वाटतं. हे जे तुम्ही आता ध्यानधारणेबद्दल बोललात तर अ, म्हणजे एक असं म्हटलं जातं की आपले बहुतेक मानसिक क्लेश हे आपल्या भावना किंवा आपले विचार आपण नियंत्रित न केल्यामुळे आणि आपण त्यांच्या आहारी गेल्यामुळे आपणच आपल्याला क्लेश करून घेतो बऱ्याचदा. आणि जर आपण आपल्या भावनांचं नियंत्रण केलं तर आपले मानसिक त्रास खूप कमी होऊ शकतात. म्हणजे प्रत्येक वेळेस त्याच्यासाठी औषधं घेण्याची गरज असतेच असं नाहीये. आणि ध्यानधारणेचा ह्यात उपयोग होतो. तर तुम्ही आता जे म्हणालात की हे आध्यात्मिक जे आपल्याकडे ज्ञान आहे हे हजारो वर्षापूर्वीचं, तर ह्या ज्ञानाचा खरंच आपल्याला असं संतुलन, भावनिक संतुलन राखण्यात उपयोग होतो का? म्हणजे हो, नक्कीच होतो. नक्कीच होतो. किंवा प्रश्न. कारण काय आहे ना, ध्यान याचा अर्थ मी म्हटलं तसं की स्वतःच्या संपर्कात येणं आहे. राग हम्म. माझ्या आतून येतो. त्या रागाच्या संपर्कात मी जेव्हा येतो तेव्हा मला कळतो राग माझा. अरे मला राग आलाय. रागाच्या भरात मी आरडाओरडा करायला लागलो तर मला राग आलाय हेही कळत नाही. बरोबर आहे, खरं आहे, असं खरं आहे. होतं. सो त्यामुळे कुठल्याही टोकाच्या ज्या भावना आहेत त्यांचं निराकरण करण्यासाठी याचा खूप चांगल्या प्रकारे फायदा होतो. अ, आता मगासपासून मी तुमच्याशी जेवढं बोलते आहे किंवा मी तुमचे बरेच इंटरव्ह्यू पण बघितले, तर माझ्या एक लक्षात आलेलं आहे की तुम्ही मानसोपचार किंवा मानसशास्त्रासारखे गहन विषय तुम्ही अगदी शुद्ध आणि छान मराठीत बोलता. त्यामुळे जे बरेच जण असं म्हणतात की मराठी ही काही विज्ञान भाषा होऊ शकत नाही, विज्ञान हे तुम्हाला इंग्रजीमधनं शिकायला पाहिजे. मला वाटतं तुमचं बोलणं ऐकल्यानंतर मला असं वाटतं की नाही नाही, मराठी पण विज्ञान भाषा होऊ शकते. तुमचं काय याबद्दल मत आहे? खास करून आज मराठी भाषा गौरव दिन आहे, त्याच्यामुळे मला या विषयावरती तुमचं मत जाणून घ्यायला खूप आवडेल. मी सोपं सांगू का तुम्हाला? मला असं वाटतं की मी एकूणच आटापिटा करण्याच्या विरुद्ध आहे. म्हणजे भाषेचा आग्रह तो दुराग्रह नसावा असं मला वाटतं. म्हणजे छोटा मेंदू मोठा मेंदू असं जर म्हणून कळत असेल तर उगाचच परमस्तिष्क अनुमस्तिष्क हे शब्द आणायची काही गरज नाहीये. म्हणजे काय हे जर तुम्हाला मराठी केवळ प्रतिशब्द आला म्हणजे तुम्हाला मराठी बोलतोय असा अर्थ नाही, त्याचा अर्थ कळला पाहिजे ना शब्दाचा. बरोबर. त्यामुळे दुराग्रह न धरता ती भाषा आपल्याला सहजपणे जर वापरता येईल. भाषेचा उपयोग काय आहे? भाषा हे माध्यम आहे. संवादाचं माध्यम आहे. दळणवळणाचं माध्यम आहे. त्यासाठी जर ती वापरायची असेल तर ते तशीच वापरावी. मग त्याच्यात एखादा परकीय शब्द आला तर तो येऊ द्यावा ना. त्याचा काय मग लगेच त्याला विरोध विरोध करायची काही गरज नाही. आपण ना संवादापेक्षा वादात आपल्याला जास्त रस असतो असं मला वाटतं, आणि मला वादात अजिबात रस नाही. खरोखरच नाही म्हणजे. त्यामुळे पण तुम्ही आपण खूप छान वाद घालतो हे शुद्ध का ते का. बोलता. पण तुम्ही जे बोलता ते शुद्ध, आपोआपच तुमचं शुद्ध मराठी बोलता असं मला खूपदा जाणवलंय. बोली बोली भाषा आहे ना ती ती
ती हळूहळू मी चांगलं वाचन केल्यामुळे ती समृद्ध झालेली असेल कदाचित. तसे हम्म. संस्कार घरामध्ये असतील म्हणून झालेली असेल. आम्ही घरातही मराठी बोलतो. माझ्या मुलाला मी इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घातलं, त्याचं कारण मराठी माध्यमाच्या शाळांचा दर्जा खूप खालावलेला होता त्यावेळेला म्हणून घातलं. पण त्याच्यावर पूर्ण मराठी भाषेचे संस्कार केलेले आहेत. त्यांनी पाडगावकर ऐकलेले आहेत, विंदा करंदीकर ऐकलेले आहेत. हम्म. यशवंत देवांकडे तर आमचं जाणं येणं होतच. त्यांनी अ, विंदा करंदीकरांना पुरस्कार मिळाल्यानंतर त्यांच्या कार्यक्रमाला विंदांच्या पायाला हात लावून त्याने नमस्कार केल्याचं त्याला अजूनही आठवत आहे. पाडगावकर आजोबांची गाणी त्याने स्वतः म्हटलेली आहेत. त्यामुळे तो हे शेवटी संस्कार, भाषेचा संस्कार तुम्हाला काही शाळेत जाऊन त्या माध्यमाचाच व्हायला पाहिजे, विद्यार्थी व्हायला पाहिजे असं नाहीये. भाषा ही ऐकून वाचून अनुभवून समृद्ध करण्याची गोष्ट आहे आणि भाषा ही संस्कृतीशी निगडीत आहे. ती संस्कृती जर तुम्ही टिकवून ठेवलीत तर भाषा टिकेल. संस्कृतीचा संदर्भ सोडून भाषा टिकणार नाही असं मला वाटतं. आणि त्याचा आग्रह दुराग्रह अति धरण्याचं काही कारण नाही. दुसरी गोष्ट. पण जेव्हा जेव्हा शक्य असेल तेव्हा तेव्हा आपली भाषाच आपण वापरावी. हो हो हो, प्रश्नच नाही. हम्म. मुळात भाषेवर प्रेम पाहिजे हो. भाषा ह्या गोष्टीवर प्रेम पाहिजे. मग ती आपली भाषा दुसऱ्याची भाषा असं नाही. भाषा या विषयावर प्रेम हवं. भाषेवर प्रेम असेल तर मग ते कुठल्याही भाषेवर प्रेम असतं आपलं. मला हिंदी तितकीच छान वाटते. मी जॅपनीज शिकतोय तर जॅपनीजही मला तेवढीच गोड वाटते. अच्छा. इंग्लिश वाटते, छान वाटते. हिंदी गोड वाटते, उर्दू छान वाटते. खरंय खरंय ते. मला वाटतं आता आपली वेळ बऱ्यापैकी होऊन गेलेली आहे, त्यामुळे आता मी जास्त वेळ न घेता शक्य असल्यास आपण काही प्रेक्षकांचे प्रश्न घ्यायचे का, म्हणजे तुम्हाला वेळ असल्यास, की कसं करायचं आता? एक 5 मिनिटं. 5 मिनिटं घेऊया. ठीक आहे श्वेता. प्रेक्षकांचे काही प्रश्न आलेत का? कारण मी माझ्या चॅटमध्ये मी बघू शकत नाही. थांबा एकच मिनिट. अ, अजून तरी दिसत नाहीयेत प्रेक्षकांचे प्रश्न. ओके. कोणाला विचारायचं असल्यास तुम्ही चॅट बॉक्स मध्ये लिहा मी किंवा हँड रेज करा. हम्म. हॅलो, मी नेहा. मी विचारू शकते? हो हो, नमस्कार विचारा. डॉक्टर. मी नेहा अग्निहोत्री, ग्रंथ तुमच्या दारीची एक समन्वयिका आहे. मला एक प्रश्न तुम्हाला विचारायचा होता. सॉरी, मी मध्ये काय झालं, माझं थोडंसं कनेक्शन डिस्कनेक्ट झालं, त्यामुळे मी खूप जास्त नाही ऐकू शकले. पण मुलाखत खूप छान झाली. मी अगदी प्रेरित झाले तुमच्या सगळ्या ह्याच्याबद्दल. एकच मला विचारायचं होतं की, हॅलो, ऐकू येतं ना? हो हो हो. हो. ओके. मराठी भाषेला अभिजात दर्जा तर आपल्याला मिळाला आता, तर ह्याच्या पुढे काय? ते आपल्यावर असा आहे. माझा प्रश्न आहे. तो दर्जा मिळाला. म्हण- शेवटी भाषेचं संवर्धन आपण करायचं आहे असं मला वाटतं. आणि त्याच्यासाठी ती भाषा, त्या भाषेतली सौंदर्य स्थळं आपल्याला किती माहिती आहेत ती आपण आधी जाणून घ्यायला हवीत. आणि मग मला जे कळलंय ते ये हृदयीचे ते हृदय ज्ञानेश्वर म्हणतात तसं ते दुसऱ्यांपर्यंत पोहोचवता आलं पाहिजे. मी माझ्या अमराठी मित्रांना माझ्या मराठी कविता, कालच मी तुम्हाला सांगू, मी आता दुबईत आहे. कालच आम्ही एका मित्रांच्या गटाबरोबर आम्ही जेवायला रात्री गेलो होतो. तिथे मी त्यांना एक माझी मराठी गझल समजावून हिंदीत त्याचा अर्थ हा हा. सांगितला. ती गझल मी मराठीत लिहिलेली आहे. आणि त्यातलं एक बर बर बर. जोडपं पाकिस्तानी होतं. त्या मित्रांपैकी एक जोडपं पाकिस्तानी होतं. एक मराठी हा नागपूरचं हा होतं. हिंदी येत नव्हतं. तर त्यांना ते हिंदीत कविता मी ती समजावून हा हा सांगितली. हिंदीत समजावून सांगितली कविता. हा हा आवडली हा. त्या. त्यामुळे ओके. त्याचा अनुवादच प्रत्येक वेळेला करावा लागतो असं भाषेवरचं प्रेम प्रेम दिसलं पाहिजे. भाषेवर प्रेम करायला पाहिजे. सोपी गोष्ट आहे. हा हा. अवघड नाही ही गोष्ट. फार आपण मी सांगितलं ना, काथ्याकूट आपण जास्त करतो, तर्क आपण जास्त वापरतो, वाद आपण जास्त घालतो, नको तिथे वाद घालतो, आणि शेवटी त्याच्यातून मूळ मुद्दा जातो बाजूला. ह्याच्यामध्ये मला एक थोडंसं विचारायचं असं वाटतंय की, आता तुम्ही म्हणलात की जास्त वाद नको, संवाद पाहिजे. पण मराठी भाषेतनं संवाद करण्यासाठी आजकालच्या तरुण पिढीला
ती भाषाच माहिती नाहीये. त्याच्यासाठी अभिजात दर्जा मिळून आता आपल्याला पुढे काही सगळेच जण प्रयत्न करतायत म्हणजे. तर ह्या संदर्भात तुम्ही कसं सांगू शकाल? कारण म्हणून जर का बोली त्यांना भाषे जर का ही भाषा किंवा त्यांना जर का जुने साध्या गोष्टीही माहिती नसतील समजा, जुन्या जुन्या ज्या आहेत, तर त्यांच्याशी कसं म्हणजे आपण त्यांना हे कसं आपलं रूट्स कसे हे करणार, एनरिच करणार? त्याच्यासाठीच मी सांगतोय की बोली भाषेपासून सुरुवात करायला हवी. भाषा हे संवादाचं माध्यम आहे. त्या भाषेतून तुम्ही बोलायला सुरुवात करा. चुकीचे शब्द येतील सुरुवातीला, तोडकं तोडकं काहीतरी होईल, हरकत नाही. पण हळूहळू हळू ती भाषा कानावर जर पडायला लागली, चांगली भाषा, तर हळूहळू त्याच्यातून नक्की चांगलं काहीतरी होईल असं मला स्वतःला वाटतं. त्याचा की आटापिटा करू नका असं माझं म्हणणं आहे. प्रयत्न करा, पण प्रयत्न आणि आटापिटा ह्याच्यात फरक आहे. आटापिटामध्ये आपली हा एनर्जी, हा. आपली शक्ती खर्च होते. हम्म. कळलं? बरोबर. ओके. हा, ह्या बाबतीत मी थोडंसं म्हणजे मला जितपत माहिती आहे तेवढं मी बोलू इच्छिते की जेव्हा अभिजात भाषा हा दर्जा मिळाला तेव्हा आपल्याला केंद्राकडून बरीच मदत मिळेल त्या भाषेचं संवर्धन करण्यासाठी. तर ती मदत जर आपण मुलांना शिकवण्यासाठी, मुलांसाठी या भाषेचे काही वर्ग चालवण्यासाठी, किंवा जसं आता हे जागतिक संमेलन झालं त्यावेळेला परदेशातल्या मुलांना मराठी शिकवण्यासाठी त्याचा काही कोर्स तयार करणं, अशा प्रयत्नात जर वापरलं गेलं तर कदाचित तुझ्या प्रश्नाचं थोडं उत्तर मिळेल की आता अभिजात दर्जा मिळाला तर आपल्याला जे काही अनुदान मिळेल त्याचा आपण योग्य वापर केला तर या मराठी भाषेचा प्रसार अधिक चांगला होऊ शकेल. किंवा आपण मुलांसाठी समजा एक जसं डॉक्टर मनोजने सांगितले की कवितांची ओळख करून दिली, गोष्टींची ओळख करून दिली. म्हणजे आपण अरेबियन नाईट्स वाचतो खरं सांगायचं तर, पण कथा सरित सागरातल्या गोष्टी आपल्यापैकी कोणालाच माहिती नाहीत, गुणाढ्याची गोष्ट. तर हे सगळं आपलं जे संचित पुढे नेण्यासाठी त्यांचा काही नवीन टेक्नॉलॉजी वापरून करू शकतो. असा हा एक आहे. बरं, अजून एक प्रश्न आहे आनंद बिरादर यांच्याकडून की मनोविकार झाल्यावर नोकरी संपते का? म्हणजे मला हा खूप महत्वाचा वाटतो कारण खूप जणांना ही भीती असते. तर नाही नाही ह्याला नाही, असं अजिबात नाहीये. जर मनोविकारावर योग्य वेळी योग्य प्रकारे उपचार झाला हं. तर तुमचं आयुष्य पूर्ववत होऊ शकतं. अशी अनेक उदाहरणं आहेत. आणि मनोविकाराचंही मला वाटतं असे खूप वेगळे वेगळे लेवल्स असतात. असं नाही की प्रत्येक गोष्ट तुम्हाला अगदीच पण मी एका वाक्यात त्याचं उत्तर दिलं. खरंय खरंय, अगदी खरंय ते. म्हणून सतीशजी, येताय? तुम्हाला काय? हा. हो, मला एक प्रश्न विचारायचा होता. नमस्कार डॉक्टर, खूप छान झाली मुलाखत. त्या गोष्टी समजल्या. माझा पहिला प्रश्न होता, आपली मुलं आणि आपण हे पुस्तक हल्लीच्या पिढीसाठी वाचण्यापैकी, कारण 30 वर्षापूर्वी तुम्ही हे पुस्तक लिहिलेलं आहे. हो हो, ते हल्लीच्या पिढीलाही लागू आहे, कारण मुळात सुसंवाद पालक आणि मुलं यांचं जे नातं आहे ते अक्षय आहे. त्याला काळाची मर्यादा नाही. जोपर्यंत मुलं होत राहतील तोपर्यंत मला जे पुस्तकात सांगायचे ते जिवंत राहील, माझा ठीक विश्वास आहे. आहे. अजून सांग, हल्ली मुलं जे आहेत ते सोशल मीडियासाठी खूप हे आहेत, म्हणजे ऍडिक्टेड झालेले आहेत. लहान मुलं, मोबाईल असो किंवा टीव्ही असो, तर त्याच्यापासून प्रवृत्त करण्यासाठी आपण काही लिखाण करू शकाल का? कारण हल्ली खूप पालकांची, कारण आमची एक लहान मुलांची शाळा आहे, तर त्याच्यामध्ये प्रत्येक पालकाचा हाच प्रश्न आहे की ह्या मुलांना त्याच्यापासून कसं दूर करता येईल आपल्याला. पालकांनी स्वतःला कसं परावृत्त करावं ते त्यांनी बघावं आधी, पहिली गोष्ट. जरा वेळ मिळाला की मोबाईल काढून आपण व्हॉट्सअप बघतो की नाही बघत. पालकांनी स्वतःसाठी त्यासाठी ही अशी स्वतःलाच दूर ठेवायला पाहिजे पालकांनी, मग ते ऑटोमॅटिक मुलं त्याच्यापासून आणि दूर राहतील. आणि दुसरं काय आहे ना, मोकळ्या वेळाचं करायचं काय, याला काही पर्याय आहेत का? आपण सोशल मीडिया नको 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 म्हणतो, पण सोशल मीडियामध्ये जे चांगलं आहे, सामाजिक माध्यमामध्ये जे चांगलं आहे ते आपण घेतलं आणि जे वाईट आहे ते जर टाकलं, हा निरक्षीर विवेक जर आपण पालक म्हणून ठेवला तर मुलं आपोआप ते शिकतील असं मला वाटतं. धन्यवाद डॉक्टर, खूप छान माहिती दिली. म्हणजे मी आजच एक व्हॉट्सअपवरच अर्थात वाचलं
की सुधा मूर्ती आणि त्यांचे पती यांनी सांगितलं की त्यांची मुलं लहान असताना ते संध्याकाळी 6:30 ते 8:30 दोघंही टीव्ही बंद ठेवायचे. कारण जर आम्ही टीव्ही बघितला तर आम्ही मुलांना अभ्यास कर असं सांगण्याचा आम्हाला नैतिक अधिकार नाही, असं सुधा मूर्तींचं मत होतं. मला वाटतं ह्याच्यात सुद्धा आपल्याला बरंच कळेल की आपण कुठे चुकतो आहोत, की मुलांना जेवायला देताना हल्ली 8 महिन्याच्या मुलाला सुद्धा मुलं आई मोबाईल दाखवते की हे गाणी बघ. आणि हे हे मी खूप बघते माझ्या मैत्रिणींना, पण मी नेहमी सांगत असते की नका असं करू, की खरंच त्याच्यामुळे इव्हन ऑटिझम सारखे आजार वाढतायत असं लेख सुद्धा मी वाचले होते. म्हणजे आता डॉक्टर मनोज त्याबद्दल जास्त सांगतील, तो माझा विषय नाही. पण ठीक आहे. मला वाटतं स्नेहल, की मी अजून एक हा, विचारू शकते, नेहा? हॅलो, हो हो, जरूर जरूर. एक डॉक्टर, प्रश्न. मला अजून एक प्रश्न पडलाय की मन ही जी संज्ञा आहे, मन चंचल आहे, विचारांप्रमाणे धावत असतं, विचारांच्या पुढेच धावत असतं रादर. त्याच्यावर थोडं इलॅबोरेट कराल अजून? नाही, आता हा आपल्या आत्ताच्या चर्चेचा हा विषय नाही, म्हणून नाही. थोडक्यात सांगायचं तर मन म्हणजे मेंदूचं रासायनिक कार्य. आपल्या मेंदूमधल्या पेशींमध्ये जी रसायनं असतात त्यांचं आपापसात जे काही दळणवळण चालतं, त्या कार्यामधून जे काही उद्भवतं त्याला आपण मन म्हणतो. हा खूप या मोठा विषय मनाला या मनालाच जर का आपण या लहान मुलांच्या किंवा आत्ताच्या तरुण पिढीच्या यांना जोडलं आणि आपल्या मराठी भाषेशी आपण काही त्यांच्याशी हे केलं, संवाद केला, किंवा या मनानीच असं काही होऊ हो, म्हणजे सगळ्या प्रक्रिया मनाशीच निगडीत आहेत ना शेवटी, बरोबर आहे. तर आपण भाषा संवर्धनाबद्दल जर बोलत असलो तर पहिली गोष्ट लक्षात घ्या की आपण ती भाषा आपण आधी बोलूया एकमेकांच्या. एवढी साधी गोष्ट जरी आपण सुरू केली ना, मग नंतरची गोष्ट ती आपण वाचूया आणि मग ती लिहूया. आणि हे जर आपण मुलांबरोबर करत राहिलो तर मुलांचं मन सुद्धा भाषेच्या प्रेमाबद्दल, म्हणजे त्या त्या अनुषंगाने ते मन काम करायला लागेल. ठीक आहे. ओके, ठीक आहे. खूप नमस्कार डॉक्टर साहेब, खूप छान मुलाखत झाली आणि तुमच्याबद्दल खूप म्हणजे ऐकून तर सगळं माहिती होतं, पण इतकी सगळी माहिती मिळाली आहे त्याच्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद. मला एक प्रश्न असा तुम्हाला विचारायचा आहे की तुमचं इतकं बहुआयामी व्यक्तिमत्व आहे, तुम्ही स्वतः म्हणजे मेडिकल फील्ड मध्ये आहात, शिवाय आध्यात्मिक बॅकग्राऊंड आहे, तर तुम्हाला म्हणजे आपल्याला जे आता IQ, EQ आणि एक जो स्पिरिच्युअल कोशंट असं म्हटलं जातं, तर म्हणजे विज्ञान हे या गोष्टी मापायला करू शकतं का? म्हणजे आजकालच्या ज्या विज्ञानातल्या डेव्हलपमेंट्स आहेत, म्हणजे ज्या काही पुढे संशोधन चाललंय, तर त्याच्याबद्दल म्हणजे तुमचं स्वतःचं काय मत आहे की हे जो म्हणजे तुम्ही म्हटलात तसा तो निळा पक्षी त्याच्यापर्यंत विज्ञानाच पोचू शकतं का? तो विज्ञानाचा प्रांत नाहीये, कळलं का? कारण काय आहे की आपल्याला ज्या गोष्टी तर्क, आणि तो आवश्यक आहे, तर्काच्या विरुद्ध नाहीये मी, एक लक्षात घ्या, पण जिथे तिथे तर्क वापरण्याच्या मी विरुद्ध आहे. जिथे तर्क वापरायचा तिथे तर्कच वापरायचा, जिथे तर्क नाही वापरायचा तिथे मग आपलं आंतरिक जे काही आहे तो निळा पक्षी मग तिथे येतो. आणि तो त्याचं संवर्धन खरं करायला हवं या. भाषा टिकवायची असेल तर त्या निळ्या पक्षाची जोपासना करायला हवी, त्याचं संवर्धन आपल्याला करायला हवंय. हे खूप महत्वाचं आहे. आता ना माझ्या मॅकची बॅटरी लो झाली, त्यामुळे ती आता संपेल. अच्छा, 2 मिनिटं. धन्यवाद, स्वाती, धन्यवाद. आणि आता इथे माझ्याकडे चार्ज करायला आता मी बसलोय त्यात, तिथे अवतीभोवती काही नाहीये. कारण कधी कधी आध्यात्मिक आणि विज्ञान ह्याच्यामधली म्हणजे एक म्हणजे तुम्हाला सॉरी, विज्ञान मी इथे तुम्हाला थांबवतोय. आपण लक्षात घ्या की मी ज्या डिव्हाइस वरून काम करतोय त्याची बॅटरी संपत आली आहे, ओके, त्यामुळे आता हे अर्धवट हो, तरी नमस्कार. ओके. चालेल. सगळ्यांना एक आपण रिक्वेस्ट एक आहे काम की करू का? आपण आपण हे सगळे प्रश्न बाकीचे नंतर प्रश्न जे पाठवू आहेत करू. ते व्हॉट्सअप ग्रुपवर टाकूया. हा
त्यांचे बरेच कार्यक्रम आहेत ज्याच्या लिंक्स चालेल. तुम्हाला मिळतील, त्याच्यातनं तुमच्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळू शकतील. मला अतिशय आनंद होतोय की इतके प्रश्न येत आहेत. या गोष्टीचा मला खूप आनंद आहे. तुम्ही खूप समरसून दाद देताय, तुम्ही सहभाग घेताय, याचा मला अतिशय आनंद आहे. आणि हे तोडताना मला दुःख होतंय, पण शेवटी वेळेचं बंधन आहे आणि माझ्यासाठी कुणीतरी थांबलंय तिकडे बाहेर, हे पण आहे. सो बरं बरं, ठीक आहे, हरकत नाही. मी आता आरतीला विनंती करते की तिने आभार प्रदर्शन करावं आणि आपण त्याही पूर्वी मी तुम्हाला जाता एक जाता एक विनंती करते, हा, की तुम्ही आम्हाला हा. जाता जाता आमच्या प्रेक्षकांना काहीतरी संदेश द्यावा अशी विनंती करते मी. संदेश देणं एवढा मी मोठा नाही हो, पण मला मला जे वाटतं ते मी सांगतो तुम्हाला, की आत्ताच्या काळात ना मुलांना काय शिकवायला हवंय आपण, किंवा आपणही शिकायला हवंय. मुलांना शिकवायला हवंय म्हणण्यापेक्षा ते आपण शिकायला हवंय आधी. आणि ह्याला शास्त्रीय आधार आहे म्हणून मी आपल्याला सांगतो की कृतज्ञता शिकायला हवी. आयुष्याबद्दलची कृतज्ञता शिकायला हवी आहे. सगळ्या नकारात्मक भावना आपण एका बाजूला घेतल्या आणि दुसऱ्या बाजूला कृतज्ञता जर घेतली तर कृतज्ञता ही सगळ्या नकारात्मक भावनांवरचा उतारा ठरू शकते. त्यामुळे रोजच्या दैनंदिन आयुष्यामधल्या चांगल्या आणि तथाकथित वाईट अशा दोन्ही गोष्टींबद्दल जर आपण कृतज्ञ राहायला शिकलो आणि जर शिकवलं, तो संदेश जर आपण देऊ शकलो पुढल्या पिढीला की बाबांनो तुम्ही कृतज्ञ राहा, मला हे मिळालंच पाहिजे, ओरबाडून ओरबाडून मला घ्यायचंय, मला कसं मिळत नाही, जे मिळतंय त्याच्याबद्दल आपण कृतज्ञ आहोत का, खूप महत्वाची गोष्ट आहे. आणि शास्त्रीय आधार त्याला असा आहे की फंक्शनल MRI स्कॅन्स मेंदूचे केलेले आहेत, त्याच्यामधून हे सिद्ध झालेलं आहे की ज्या वेळेला आपण कृतज्ञ होतो त्यावेळेला मेंदूचे जे विभाग प्रकाशमान होतात तेच विभाग आपण आनंदी असताना प्रकाशमान होतात. म्हणजे आपल्याला आनंदी व्हायचं असेल तर आपल्याला कृतज्ञ व्हायला पाहिजे, बस एवढंच. आणि आपल्या सर्वांना मनपूर्वक धन्यवाद. खरोखरच मला खूप मजा आली. आपण ऐकून घेतल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. आणि तुम्ही नमस्कार, मी आरती अडके. खरं तर खूप प्रश्न आहेत आपल्या प्रेक्षकांना. आपला जो आपण ग्रुप तयार केलेला आहे, व्हॉट्सअप ग्रुप, त्याच्यावर पण तुम्ही प्रश्न विचारू शकता तुमचे. काही दिवस हा आपला ग्रुप चालूच राहील आणि आपल्याला वेळेचं पण बंधन आहे. विनायकजी आलेले आहेत आता इथे. विनायकजी, तुम्ही काय सांगू इच्छिता? मी आता नाही आलो, मी पहिल्यापासून आहे. मी एकच सांगेल की मराठी भाषा दिनाला फार समर्पक व्यक्तिमत्व आज तुम्ही इथे आणलं. आणि कुसुमाग्रज जसं लेखक म्हणून, कवी म्हणून आणि माणूस म्हणून त्यांनी जे नाव कमवलं होतं, तर त्याला सार्थ न्याय दिला अशा व्यक्तीला इथे बोलवलं तर खूप छान वाटलं. डॉक्टर लेखकांपेक्षा कवी म्हणून तुम्ही खूप पुढे जाल इतकं त्याच्यामध्ये मी ऐकतच राहिलो. सुदैवाने अनेक कवींना ऐकायला मिळतं जवळनं. पण मनापासून सांगतो की जे ओघं होतं, बोलणं होतं, ते असं वाटत होतं की संपूच नाही. आणि मराठी भाषा तुम्ही म्हटलं तसं की ती रुजली आहे तुमच्या बोलण्यात, त्याच्यामुळे तुम्हाला काय फार त्याच्याकरता काही वेगळे कष्ट घ्यायला लागले नाहीत. काही काही शब्द तर इतके मला हसू येत होतं की हल्ली हे शब्द लोकांच्या पर्यंत पोहोचतच नाहीयेत. खूप छान. तुमचा वेळ पण घेत नाही, बॅटरी पण लो झाली आहे, पण ते तुमचे शब्द कानात घेऊनच थांबलेलं जास्त योग्य. धन्यवाद. धन्यवाद. आरती. हो, मी आरती अडके, ग्रंथ तुमच्या दारी युएईची समन्वयिका. आजचा आपला कार्यक्रम खूपच छान झाला. तो म्हणजे आपल्याला सांगायला लागलं की आता संपवायला पाहिजे, इतका छान झाला. त्यामुळे तुम्ही सुट्टीवर आलेले आहात इथे युएई मध्ये, तरी सुद्धा तुम्ही आम्हाला ग्रंथ तुमच्या दारीला वेळ दिलात, तुमची मुलाखतीसाठी वेळ दिलात, त्याबद्दल डॉक्टर मनोज भाटवडेकर यांचे मी ग्रंथ तुमच्या दारी युएई टीमच्या वतीनं खूप खूप आभार मानते. आणि तुमची जी विस्तृत ओळख करून दिली, संपूर्ण एक मानसोपचार तज्ञ आणि म्यूट झालीस आरती, अनम्यूट कर. आम्हाला ओळख करून दिली त्याबद्दल श्वेता पोरवाल हिचे मी खूप आभार मानते. आणि हा जो आपण कार्यक्रम केला तो सगळा ऑनलाईन केला, त्याच्यासाठी जो टेक्निकल सपोर्ट आम्हाला दिला त्यासाठी मी नीलम नांदेडकर यांचे आभार मानते. आणि हा जो कार्यक्रम घेतला आपण आणि तुमची जी आम्हाला
एक एक पैलू ओपन केले मार्मिक शब्दांद्वारे तर आणि प्रश्नांद्वारे. त्यासाठी मी स्नेहल देशपांडे यांचेही खूप खूप आभार मानते. आता हा जो आम्ही सगळे हे कार्यक्रम करत असतो त्याच्यासाठी आम्हाला हा जो प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला आहे, जे आम्हाला प्रोत्साहन मिळतं, त्यासाठी मी विनायकजी यांचेही खूप खूप यासाठी मी त्यांचे मनपूर्वक आभार मानते. हा कार्यक्रमाचा आनंद घेण्यासाठी आज उपस्थित असलेल्या सर्व प्रेक्षकांचे मी ग्रंथ तुमच्या दारी युई टीमच्या वतीने मनापासून आभार मानते. तुमचे प्रश्न बरेच जणांचे राहिलेले आहेत, पण तुम्ही आपल्या ग्रुपवर विचारू शकता. त्यासाठी वेळ न देता आल्याबद्दल क्षमस्व, पण आपण आपले प्रश्न विचारू शकता. आणि आता मी हा कार्यक्रम संपला असं जाहीर करते. धन्यवाद. थँक्यू.